काल आपण 5व्या अध्यायातल्या 79 क्रमांकाच्या ओळी लिहून थांबलेलो होतो. अर्जुनाने 4था अध्याय संपल्यानंतर ज्ञानाची महती सांगितली आणि कर्ममार्ग बी सांगितला. त्याला अर्जुन देवाला म्हणतो, तुम्ही कर्ममार्ग बी सांगता आणि पुन्हा मला नैष्कर्म्य स्थितीचा बोध करून परत कर्माच्या मार्गात मला का ढकलता? तर देवाने सांगितलं कर्ममार्ग आणि नैष्कर्म्य योग, कर्मसन्यास योग हे दोन्ही सारखेच आहेत. कर्म करूनच कर्म संन्यास योगापर्यंत जाता येतं, कर्म करूनच नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होती आणि नैष्कर्म्य स्थिती प्राप्त झाल्यानंतर ज्ञान होतो आणि जीवाला मोक्ष मिळतो. ही परंपराचे, हा संप्रदायाचे, अशा पद्धतीने जायचं. मग देवाने सांगितलं तुला दोन्ही मार्ग सांगतो, पण त्यातला पहिला तुला कर्मसन्यास योग सांगतो. कर्मयोग सांगायच्या ऐवजी पहिला कर्मसन्यास योग. आणि मग तो कर्मसन्यास योग सांगत असताना ज्या महात्म्याच्या अंगी तो बांधलेला आहे त्याचं महात्म्य सांगितले तिथं. ते महात्म्य सांगितल्यानंतर देवाने सांगितलं, संत म्हणतात बस झालं आता तुझं आवरून घे. तुला जे ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला जे सांगता येणार नव्हतं, जे बोलण्याने सापडत नाही, अशी गोष्ट तुम्ही प्रगट करू शकला, तुमचं मत भाग्य समजा. ही कर्मे ईश्वरासाठी आहेत, माझ्या फलासाठी नव्हे, असे समजून मनात शांत असलेला मुमुक्ष, ज्याला ईश्वर पाहिजे त्यांनी जी कर्म करतोय ती कोणाची कर्म करतोय? ईश्वराची कर्म करतो. ह्या सगळ्या स्वयंपाक करत असतील ईश्वरासाठी करता, आपण जो कामधंदा करतो तो ईश्वरासाठी करतो, असे समजून ही कर्मे ईश्वरासाठी आहेत, माझ्या फलासाठी नव्हे, असे समजून मनात शांत असलेला मुमुक्ष कर्माच्या फलाला सोडून निष्ठांच्या कर्माने प्राप्त होणाऱ्या मोक्षाख्य शांती प्राप्त होतो. मोक्ष प्राप्ती त्या मार्गाला तो जातो. पण जो मनात असमाहित अशांत असतो तो कामाच्या योगाने प्रेरित झाल्यामुळे फलामध्ये आसक्त झालेला असा होत साता अत्यंत बद्ध होतो. सुटणारे आणि गुंतणारे दोन्ही सांगितले. एक ईश्वरासाठी कर्म करतो, त्यामुळे ईश्वराकडे काय मागायचं आपण, त्याच्यावर काय मेहरबानी करत नाही, आपण त्याच्या ऋणातून उत्तरे होण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे फळाची अपेक्षा करत नाही. आणि मग तो आत्मशांती किंवा मोक्ष शांती प्राप्त करतो. आणि दुसरा सांगितला जो अशांत आहे आणि कर्मामध्ये फलाची अपेक्षा करतो तो बद्ध होतो. त्याच्यानंतर त्याच्या खालच्या श्लोकात सांगितलं, जितेंद्रिय देहवान आत्मा मुमुक्ष नित्याधिक सर्व कर्मे मनाने सोडून नवईद्वाराने युक्त अशा पुरात शरीरात स्वतः काही एक न करीताच दुसऱ्याकडून काही करवितच सुखाने राहतो. तो स्वतः काही करत नाही. आत्मा इंद्रिय त्याची कर्म करतात, तो शांत राहतो, तो समजतो आत्मा काही करत नाही. जितेंद्रिय पण झालेले म्हणजे त्याच्याकडून चुकीचे तर निश्चित कर्म घडतच नाही. त्याच्या पुढचा श्लोक पाहिला होता आपण आणि तिथे विराम केला होता. रथ आत्मा लोकांचे कर्तृत्व तू अमुक कर असे म्हणून निर्मित नाही. आत्मा असं काही म्हणत नाही हे कर्म तू करायला पाहिजे आणि केलं पाहिजे. मानवी जीवनाला आल्यानंतर एवढी स्वतंत्रता आपल्याला दिलेली आहे. देवाने सत्ता आपल्या हातात दिली. तुला काय करायचं ते कर. तुला योग्य करायचंय का योग्य करायचंय, धर्म करायचंय का अधर्म, नंतर तुझा हिसाब आम्ही करणार हे मात्र निश्चित आहे. चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ भेटणार आणि वाईट कर्म केलं तर करेल. देवाच्या समोर दुर्योधन एवढी नाटकं करतो तरी दुर्योधनाला देव आकळत नाही. नंबर 2चं उदाहरण, शिशुपाल 100 शिव्या देतो चांगल्या राजर्षी यज्ञामध्ये, शिव्याची लाखोली वाहतोय देवाला आणि द्रौपदीबद्दल संशय घेतोय. काय एक बाई कशी काही सख्य मैत्रीण होऊ शकते त्याची, ही असा संशय घेतल्यानंतर देवाची तिरी कुठली, त्याचे 100 अपराध भरल्यानंतर त्याला खलास केला. तसं 100 वर्षाची मर्यादा दिलेली आहे आणि 100 वर्ष जगतोच माणूस, आजही जगतो. क्वचित एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये जातो तो. तुम्ही म्हणाल 100 वर्ष कुठं जगतो? 100 वर्ष जगतो म्हणजे दिवसागणित 21,600 श्वास प्रत्येकाला मोजून दिलेले. त्यांनी काय केले, भरभर बघा चढणाला आपण लागलो, भरभर काम करायला लागलो, पळायला लागलो तर श्वासाची गती वाढते. म्हणजे त्या दिवशी आपण श्वास जास्त खर्च करतो. या योजनेच्या, या प्रपंचिक म्हणजे योजनेतून आपण तेवढे श्वास घेतलेले जेवढे दिलेले, एकही श्वास कमी घेऊ शकत नाही माणूस ईश्वराने दिलेल्यापेक्षा, आणि एकही एक्स्ट्रा घेऊ शकत नाही. बाबा महाराज सांगतात एखाद्याने अख्खी T20ची बाटली घेतली तरी त्याला कोणतरी मिठाच्या गुळण्या देतो, ओमेट करावा लागतो तो परत खडी खातो. आणि एखाद्याने नॉर्मल एकच थेंब घेतलंय तरी तो खलास झाला.
कारण त्याचं आयुष्य संपलेले. ज्याचा जेवढे श्वास दिले तेवढे तो जगतोच. मग आपल्याला स्वतंत्रता दिलेली, काय करायची? वास्तविक आत्मा लोकांचे कर्तृत्व तू अमुक कर असे म्हणून निर्मित नाही. देव सांगत नाही आपल्याला असं कर. पांडवांना सांगितलं नाही चांगलं वागा. त्यांचा स्वभाव धर्म होता, त्यांचे मागील संस्कार कसे होते त्यामुळे वाढले. दुर्योधनाला नको म्हणत होता तरी ऐकत नव्हता. सगळे सांगत होते तरी ऐकत नाही. मग तो गलिच्छ वागला तर त्याला ते शासन मिळणारच आहे. आणि देवाने दिलेलं शासन आहे ना मोक्षच आहे. देवाने कोपून मारलं आपल्याला तरी काय आहे? मोक्षच आहे. रथ घट मोठा वाडा इत्यादी कर्त्याला अतिशय इष्ट असलेले पदार्थ उत्पन्न करीत नाही, काहीच करत नाही. पहा बरं. आणि आज जर आपण पाहिलं तर धर्माचार्य कशामध्ये गुंतलेले आहेत? आणि तो साधा घरादारामध्ये निष्पृह झालेला आहे. तोच प्रपंच त्याच्याने होत नाही. तो धर्मात अजून एखादा प्रपंच आणून कशाला उभा करेल? शुद्ध मराठीत दिलं, रथ घट मोठा वाडा इत्यादी कर्त्याला अतिशय इष्ट असलेले पदार्थ न उत्पन्न करीतही नाही. म्हणजे चांगलं करीत नाही. तो महाल बांधायचा, पंढरपूरमध्ये आश्रम बांधायचा, आळंदीमध्ये आश्रम बांधायचा, आणि इकडे त्र्यंबकेश्वर मध्ये आश्रम बांधायचा. आणि आपण गेल्यानंतर यांना भांडणं करायला लावून द्यायची, अशी मोकळी करून द्यायची. असं तो काहीच करत नाही. कारण त्याला जे आवडतच नाही ते तो दुसऱ्याला कशाला करायला सांगेल? कारण त्याला माहिती यांनी घात होणार आहे. अचूक घात आहे. परिग्रहामध्ये अचूक घात आहे. मग तुम्ही 100 रुपये परिग्रह करा, नाही तर लाख रुपये परिग्रह करा, त्याच्यात अचूक घात. कारण त्याचं तिथं जीव गुंतूनच राहणार. आणि तो मग काही दिवसांनी काय करावं लागेल? बाबांनी एवढी पळापळी केली, मग त्यांची मूर्ती बसवा तिथं. म्हणजे नाही द्या आणि तर जड द्या नाही तरी बाबा तिथंच गुंतून राहणार. आणि तो आत्मा इष्ट असलेले पदार्थ उत्पन्न करीत नाही. रथाधिक पदार्थ करणाऱ्याला कर्त्याला त्याच्या फलाची संयुक्त उत्पन्न करीत नाही. त्यांनी केलेल्या कर्माच्या फळाला सुद्धा तो उत्पन्न करीत नाही. ईश्वर ज्याने त्यांनी केलेली कर्म आहे म्हणून केले कर्म झाले त्याची भोग आले. देव काही करत नाही. देवाचं अकर्तृत्व सांगतात. आणि तसं ज्याच्याशी ते महात्म्याशी ते बांधलेली स्थिती आहे संतांच्या कृपेने त्याचंही वर्णन चालू आहे. आता आत्मा कसं आहे सांगताच येणार नाही, पण आत्मा सांगण्याचा प्रयत्न केला. काल ते म्हटले ना अर्जुना, ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला जे सांगता येण्याजोगं नाही शब्दाच्या पलीकडे ते सांगता आलं. आत्मा कसं आहे असं दाखवू शकत नाही. कसं बोटाने दाखवू तुला? अनुभव जे गुरुच्या 14व्या अध्यायात पुन्हा सांगणार आहे की गुणातीत माणसाची पुरुषाची लक्षणं सांगा. अरे ना गुणातीत म्हणजे तो गुणातच नाही. आता त्याचं कशाचं वर्णन करणार आहे? हे बाबा लई चांगले, हे त्याचं कशाचं वर्णन चालले? गुणाचं आहे. आणि ते लई असे त्यांच्या अवगुणाचं वर्णन चाललेलं. जो गुणातीत आहे त्यात तरी सुद्धा तुला समजेल असं सांग. आत्मा सांगता येत नाही, अद्वैत तत्वज्ञान सांगता येत नाही, पण साधू संतांनी पामर जीवाला अज्ञानी जीवाला कळण्यासाठी बोललेत काही गोष्टी. त्याच्यातूनच आपण समजून घ्यायचंय आणि मग मात्र स्वतः वास्तविक ती स्थिती अनुभवायची. आपल्याला संयुक्त उत्पन्न करीत नाही. तू अविद्यारूप माया प्रवृत्त होते. काल आपण इथं आलो होतो. तत्वता पाहिले तर जगात प्राणी मात्राच्या ठाई अंतर्यामी रूपाने व्याप्त आहे, परंतु परमार्थिक दृष्ट्या पाहिले तर हा असंग असल्यामुळे त्याचा केव्हाही कोणाशी संबंध नसतो. असं आत्म्याचं स्वरूप आहे. आणि संताचं सुद्धा स्वरूप असंच सांगितलं. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार 36 तत्वाच्या याच्यात राहत होतो पण त्याच्याशी गुंतून नाही राहत. काय उदाहरण दिलं? सुरू झाल्यानंतर विजून गेलेला आहे, नुसता कोळशाचा ढेपसा राहिलाय, पांढरा जळून गेलेला. आता त्याला कापसात जरी गुंडाळून ठेवला तर पेटणार नाही, कारण त्याचं अहम कर्तृत्व संपलेलं आहे. अहम संपलं का इदम संपलं. अहम जात नाही म्हणून सोहम आहे बरं का. अहम घालवण्यासाठी सोहम आहे. काही दिवसांनी सोहम तेही अस्तावले. सोहम सुद्धा संपला पाहिजे. काट्याने काटा काढण्यासाठी ती गोष्ट वापरलेली. आणि त्यामुळे हे जे इतर जे सांप्रदायिक कर्मठ लोक आहेत त्या अभंगाची ही प्रमाणे सांगतात. अहम सोहम कोहम मुळे या सांडी उपाधी. त्या उपाधीचे पण जी नको असलेली जड उपाधी घालवण्यासाठी त्याचा अंगीकार केलेला आहे. काट्याने काटा काढायचा आणि दोन्ही काटे जर ठेवलं तर बाबा म्हणतात बरगडीत घुसल परत, नाही ते यांच्या हात धुतात, कपडे धुताने हातात घुसल. म्हणजे काट्याने काटा काढून बाजूला व्हायचे. असा आत्मा असंग आहे. आणि संत महात्मा बी तसा ते. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही.
आणि आपण त्यांच्याकडे याचक होऊन म्हणतोय. मागील प्रकरणातला अभंग आहे ना, काल्याच्या आदल्या दिवशीचा, हे कळलं 7 दिवसात त्याला महात्मा असा आहे. आणि मग महात्म्याकडं मागणं करतोय, संताकडं मागणं, आयसे मज करून ठेवी नारायणा आणि माझी अंतकरणातून समूळ वासना न रवावी, एवढी सुद्धा शिल्लक ठेवू नका. तिसरं चरण आठवतंय? तिसरं चरण नाही असं आठवत नव्हतं. आम्ही बाबा एकदा कीर्तनाला चाललो होतो आणि बाबूराव पाटील कल्याणचे हे असे मस्त दुपार माणूस, खास त्यानं पिणारा खाणारा, पण त्यांना श्रीपाद बाबांनी मारलं. त्यांच्या आईची दसकरी निमित्त बाबांचं कीर्तन आणि निघाल्यानंतर बाबा म्हणले, सांगा ह्या चरणाचा पिंड पदावरी दिला आपुल्या करी, याचं शेवटचं चरण सांगा. कोणी नाही सांगत. म्हणले मग आमच्या बरोबर फिरता कशाला तुम्ही? एवढं रे तुला सांगतायत म्हणल्यानंतर तुमच्याकडे माईक दिलंय तो तसंच पडून ठेवताय, तर काय उपयोग माईक तुमच्याकडे? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे मज करून ठेवी नारायण, समूळ वासना नुरवावी, निसंग तुम्हा एकटे राहणे. तुम्ही कसे कशाला चिटकून नाही, निसंग तुम्हा याच वागायचे आपल्याला. माझा विचार आहे 2015 पासून असं वागायचं. निसंग तुम्हा एकटे राहणे, निसंग तुम्हा एकटे राहणे, नाही कटकट साव येत. गुतला का कटकट आहे इथं? बाबाच्या डोक्यावर भोवती काही साधी कटकट आहे? पंढरपूरचे अध्यक्ष झाले त्यांच्या भोवती काही साधी कटकट आहे का? आळंदीचे जे आहेत त्यांना सगळ्यांना समज, येड्या गबाळ्याला बी म्हणायला लागतं, बाबा आमच्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा. गादड्यानं तुम्ही का त्याच्यावर मेहरबानी करायला गेले का तिथं? त्यांना असं म्हणावं लागते आणि रडावं लागते दादाला. शेवटच्या दिवशी तुम्ही वारीतून निघताना, माझ्या ताईला जर मी काही चुकून बोललो असेल तर मला माफ करता येईल. त्यांनी म्हणावं तुम्हाला माफ करावा. आणि तुम्ही एवढे मोठे झाले, त्यांचा मोठेपणा उदार करण्याचा उदारत्व आहे त्यांचं. त्या एका ताईने सांगितलं होतं, घरातच सगळं तर आली आहे ना, मग 20 दिवस तुम्ही वारीला आल्यानंतर जर काही कमी पडलं तर कशाला कंप्लेंट करता? कोणासाठी करताय तुम्ही? हे पूर्ण विसरून गेलेलो आहे आपण. आपण असं समजतोय पंढरपूरला गेलं म्हणजे गाडगे बाबा, शिंदे दादा, जंजरे बाबा त्यांच्या पोराच्या लग्नालाच गेलेलो आपण. त्यांनी उठबस केली पाहिजे आपली. कीर्तन नाही ठेवलं तर रुसतो महाराज. मग त्याची जी पिल्लावळ असेल ती काय करणार? ती बी तशीच करणार नाही. कट साफ हो येत. तू का म्हणे नाही मिळो येत शिळा, रंगाशी सकळा स्फटिकाच्या. मोठ्याला साहेबांच्या याच्यावर आहे ना असं काचेचा तो असतो, पेपर उडू नये म्हणून. पण कार्बन पेपरवर ठेवला तर निळा दिसतो, केशरी पेपरवर ठेवला तर केशरी दिसतो, पांढऱ्या पेपरवर ठेवला तर पांढरा दिसतो. पण तो मात्र तसा होत दिसतो पण तसा नसतो. तसा संत मार्ग गया कळे, भाव भक्ती बळे, ते जगाचे मिळे न दिसती. असं व्यक्तिमत्व असतं त्या महात्म्याचं. आत्म्याचा अर्जुन भगवान कृष्ण ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला वक्तृत्वाने ते प्रगट करता आलं. तुमचं मत भाग्य समजा. आपल्याला असा जर एखादा संताचा सिद्धांत सांगायचा आणि समाजाच्या गळी उतरवायला जर आपण भाग्य यशस्वी ठरलो, समजायचं संताची मेहरबानी, आपल्या देवाची कृपा. म्हणून नाहीतर आपण पाहतो सारखं विठ्ठल 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 करायला लागतं. नाहीतर मग पुंडली कवर देव हरी विठ्ठल चालू दे 4 वेळा. नाहीतर मग घ्या ना प्रमाणे एखादं त्याला चाल लावून म्हणा. कारण सिद्धांत प्रगट करता येणार नाही. मग ईश्वराचीच कृपाने व्याप्त असून परमार्थिक दृष्ट्या तो असंग असल्यामुळे कोणाशी केव्हाही त्याचा संबंध नसतो. तो कोणाचाच नाही. ठाव नाही माझा बाय बापाचा, मी कोणाचाच नाही. आणि जर तो कोणाचा असता तो गोकुळ बुडवलंच नसतं पाण्यामध्ये आणि गडप केलं नसतं, वसवलं बी होतं आणि संपवलं बी. कशानेच लिप्त नाही झाला. फार तर काय हे जगत उत्पन्न होते व लया जाते याची त्याला दादही नाही आत्मस्वरूपाचं. आणि असंच महात्म्याचं वर्तन आहे. महात्म्याच्या वागण्याने जगाचं कल्याण होतं का जगाचं वाटोळं होतं महात्म्याला काही खबर नाही. आपणच म्हणायचं. फॉर एक्झाम्पल आपण ऐकलेले कोंडाजी बाबांच्या बद्दल. त्यांच्याकडे गेले एक महात्मा आणि सांगायला लागला, बरेच दिवसांनी आला तुम्ही. तर तिसऱ्याने सांगितलं, बाबा यांची मंडळी वारली. म्हणजे बरं झालं. अहो बाबा मंडळी वारली, अरे रे वाईट झालं. म्हणजे यांना कशाशी घेणं देणं नाही. त्यांना फक्त एक मी देव माझा आणि मी देवा. आता आपल्याला तसं नाही ना करता यायचं. मी बाकीच्यांना कुठं सोडून द्यायचं? आपण जर असं सगळं म्हणलं देव माझा आणि मी देवाचा, ती बाकीच्यांना कुठं सोडायचं?
आपण उचललेला आहे विडा, त्यांचा बी सांभाळ करायचा आपल्याला, आहे की नाही? म्हणून आपलं पण बरोबर आहे, तसं काय आपण खेद मानून घ्यायचा नाही. इथपर्यंत काल आपण आलो होतो. पुढील विषयाकडे आपण पाहूया. पाप पुण्य सर्व त्याच्या अगदी जवळ आश्रयावर असून तो पाहत नाही. त्याच्या सत्तेने सगळं कळतंय. हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे. तुमच्या जिभेला जे तिखट लागतं आणि गोड लागतं हे कोणाच्या सत्तेने कळतंय? आणि त्याला विसरला बैमान माणूस किती म्हणायचं. त्याने जर ते कळून नसतं दिलं तर पोटात आगच आग पडली असते, हिटच वाढली असते नसती. एवढं कळून देतो. त्या सत्तेला ओळखायचंय. पाप पुण्य सर्व त्याच्या अगदी जवळ आश्रयावर असून तो पाहत नाही. इतकेच नव्हे तर त्याला साक्षीभूतही होऊन राहत नाही. आणि म्हणून लोक म्हणतात, काय किती ह्या माणसाने, एखाद्या गावातल्या पापी माणसाने लई पाप करायला लागलो, देव कसा बघतो याच्याकडे, का ना काही याला करत. तो काय करणार आहे? त्याचं त्याला साक्षात मिळणार आहे. देव काही करत नाही, पाहतो उद्या डोळ्याने. उलट देव जर पाहत असताना जर तुम्हाला ती दृष्टी दिसली ना, देव का नाही याला काही करत, तर देव उलट गावातल्या गालात हसत असतो त्याच्याकडे बघून. काय पाप करतोय वाचतात, काय पठ्ठ्या किती ताकद लावतोय, असा देव गालातल्या गालात हसत असतो. त्याचं नाव आहे सच्चित आनंद. आणि ते स्वरूप पाहिलं तुम्ही म्हणाल, वा, आता तू जर याच्याबद्दल हसायला लागला आणि गंमत बघायला लागला, ही गंमत बघतोय देव. देवाने एकट्याला करमत नव्हतं. जसं एखादं असतं ना शाळेमध्ये, दोन पोरांची निष्ठी भांडणं लावून देतो आणि मजा बघत बसतो. कळीचा नारळ तो असतो आणि भांडणं यांची चालू, काय झालं कळत नाही. तसा देव आहे. देव सांगतो कमी मजा, कारण तुम्हाला आपल्याला मालिका संपवायची वाटते. ऍडव्हर्टाईज आली तरी मध्ये होतं, कशाला सारखी ऍडव्हर्टाईज दाखवतात काय माहिती. तसंच देवाला हा खेळ चालू राहावा असं वाटतं. इतकेच नव्हे तर त्याला तो साक्षीभूतही होऊन राहत नाही. मग दुसऱ्या गोष्टीबद्दल कशाला विचारावी, तरी पण तो माईक साकार रूपाच्या संगतीने जर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आता प्रगट झाले ना, आपल्याशी बोलायला लागले, तरी ते त्यांचं फायनल स्वरूप नाहीये. त्यांचं ते स्वरूप कसं आहे, माईक आहे. माईक स्वरूप नामदेव महाराजांशी बोलत होतं, शाश्वत स्वरूप नाही. आणि म्हणून त्यांची छेड काढली मुक्ताताईंनी, निमित्त केलं देवानी मुक्ताताईचं, याला कळावं म्हणून. आणि देवाने त्याला सांगितलं, माझी मायावी स्वरूप मी, तू डोकं फोडायला निघाला होता म्हणून प्रगट केलं, हे माझं स्वरूप नाही. तरी पण तो माईक साकार रूपाच्या, आकारातल्या रूपाच्या संगतीने व्यावहारिक सगुण रूपाने लिलेने वावरतो. आता जो जन्माला आला होता तो लिलेने वागत होता, साकार रूप घेऊन आलाय. पण कोणतं साकार आणलंय? माईक आणलेले, खरं स्वरूप नाही. आणि म्हणून तिला म्हणावं लागलं, ओळख राधे मला, ओळख मला, मी कोण आहे, ठाव नाही माय बाप्पाचा. मग तिने सांगितलं असतं ना पटकन, यशोदा तुझी आई आहे, वसुदेव तुझा पिता आहे. वसुदेवच ना. आणि बंदीखान्यात देवकी आणि दुसरा कोण होता? देवकी वसुदेव. आणि यशोदेचा कोण? नंदबाबा. हे सांगितलं असतं, दोन पैकी एक कोणतरी असता. आत्मस्वरूपाबद्दल ते उद्गार आहेत, ओळखा माझ्या स्वरूपाला. व्यावहारिक सगुण रूपाने लिहिलेने वावरतं, पण त्या अध्यस्त व्यवहारामुळे सामर्थ्याचे अमृतपण मात्र परमार्थता नित्य निवृत्त देहादिक आकाराकडून यत्किंचितही मलिन होत नाही. अध्यस्त आहे, खांबावर भूत वाचते, अध्यस्त आहे. तसं ते आकारावर परमात्म्याचं स्वरूप दिसतंय, पण ते अध्यस्त आहे, त्याच्यामुळे त्याला बाधा होत नाही. परमार्थता नित्य निवृत्त देहादिक आकाराकडून यत्किंचितही ते मलिन होत नाही. म्हणजे तो शरीरात आला, त्याने जरी लहान थोर अवघी मारिली, अवघा खेळच मोडून गेला. हे मायावी बोलणे जाणवलं, त्यांनी काहीच केलेलं नाही, यत्किंचितही मलिन होत नाही त्याच्यात. असे असता अर्जुना, तो चराचर सृष्टी उत्पन्न करतो, पालन करतो आणि संहार करतो. असे जे त्याच्या कर्तृत्वाच्या बाबतीत लोक म्हणतात, ते सर्व केवळ अज्ञानामुळे म्हणतात असे समज. म्हणजे देव सगळं करतो, देव सगळं करतो असं जे लोक म्हणतात, देवाने जन्माला घातलं, देवच घेऊन जातो, देवच सगळं आपल्याला देतो, असं जे एवढे लोक म्हणतात, मग ते ज्ञानी असू किंवा अज्ञानी असू, ते सगळे अज्ञानामुळे म्हणतात देव असं करतो. वास्तविक देव काही करत नाही. आता बघा, देव काही करत नाही. देव पहिले हे त्यांनी का सांगितलं, देव काही करीत नाही. लोक म्हणतात अज्ञानी करतो, आणि आता तिथून डायरेक्ट उचलून देवाचं स्वरूप तुम्हाला पटत, देव काही करत नाही. ते कळल्यानंतर तुमच्या आत्म्याचं सामर्थ्य त्यांना सांगायचे. तो जसा काही करत नाही, तो हा विठ्ठल बरवा, आणि तो तसा आहे, तसाच तू बी आहे. शरीरात असताना तुझं सुद्धा या शरीराने केलेल्या कर्माने त्या अचिंत्य परमात्म्याच्या ठिकाणी मलिनत्व लागत नाही. आत्म्याला पाप पुण्य स्पर्श करू शकत नाही. ईश्वराचं जसं सामर्थ्य
तसंच प्रत्येकाच्या देहात असणाऱ्या, मानवी देहात असणाऱ्या आत्म्याचं तेवढं सामर्थ्य. उदाहरण देतात आता. ते अज्ञान जेव्हा समूळ नाहीसे होते, अजून अज्ञान गेलेलं नाही आपलं, आणि अज्ञान घालवण्याचं आपल्याला काय दिलेले बाबांनी? हो, ज्ञान दिले. ज्ञान स्वयंभू आहे, पण अज्ञान घालवण्याचं ज्ञान दिलेले. ज्ञान दिलेलं नाही. ज्ञान हे जीवाचं वास्तविक स्वरूप आहे. 15व्या अध्यायातलं जर पाहिलं चित्र, त्याच्यामध्ये सगळं यांनी बनवलं बघा. आपली जी कल्पना असते ना, ती वास्तव्यात उतरते. ते सिनलकर आले ते म्हणले, बघा 15व्या अध्यायाचं मी चित्र बनवलंय मोठं. मी म्हणलं कुठे ज्ञानेश्वरी केली तर ते करू आपण. आणि अशी एक पातळ काठी घ्यायची, जसे ते मोठे याच्यावर जातात ना मिलिटरीच्या लोकांची, काय असते फिशन नाही मिशनवर जातात ना, त्यांना ऑपरेशन, ते ऑपरेशन करताना ते नकाशात दाखवतात, इथं आपल्याला जायचं तिथं. ते म्हणले आपण आणणार आहे, इथं लावणार आहे. म्हणलं मग लांब काडी बी आणा, आंधळ्याच्या हातात जशी असती तशी दाखवू. बघा हा कुत्रा आहे ना, हा आपण होणार. त्याच्या खाली साप. शामरावनी पाहिलं, महाराज सगळ्यात खाली काय माहिती का? दगड. हे बघा या दगडाचं भाग्य इथं. हा, हे दगडाचं काय भाग्य? हे दगडावर ज्ञानेश्वरी चालू. आता इथून याचं उद्धाराची सुरुवात होणार. रोज पायाने जाऊन 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 याची माती शिमेट घासत जाणार, आणि एक एक धुलीकणामध्ये जाऊन वृक्षाच्या रूपाने हे इकडे येणार. बा सगळ्यात खाली ते काय सांगत होतं मी? हा, ते अज्ञानचं मग. हे अज्ञानाचं म्हणतो देव करतो देव करतो. देव काहीच करत नाही. वास्तविक ते सांगतात. आता इथे पहा, ते अज्ञान जेव्हा समोर नाहीसे होईल, तेव्हा भ्रांतिरूपी काळोखी नाहीशी होती. बघा आता हे काय काय वेळेला संयुक्तिक वाटत नाही, ते वाक्य जुळत नाही. ऐकताना तरी वाटतं का ते संयुक्तिक? बघा, ते जेव्हा अज्ञान समूळ नाहीशी होते, तेव्हा भ्रांतिरूप काळोखी नाहीशी होती. असे झाले म्हणजे मग ईश्वराचे अकर्ते पण स्पष्ट समजू लागते. अज्ञान जात नाही. आपल्याला अज्ञान घालवण्याचं ज्ञान बाबांनी दिलेले. वास्तविक जीवाचं इथून आपण गेलो तर स्वरूप ज्ञान घालेन. 15व्या अध्यायाचे चित्र दाखवले ना, त्याच्याकडेला तो वृक्ष दाखवल्यानंतर त्याच्याकडेला ब्रह्म दाखवलं, ब्रह्म दाखवलं, ब्रह्म दाखवलं. 8 दिशांना मी विचार केला, मनात ते चित्र पाहतले, तिथं ब्रह्मच्या ऐवजी परब्रह्म का नाही म्हटले? ते परब्रह्म म्हटले असते तर ते वेगळे, माझ्यापेक्षा वेगळे, दुसऱ्याकडून घ्यायचे. माझं स्वरूप नाही, ब्रह्मस्वरूप माझं नाही, कोणाचं आहे? पर आहे दुसऱ्याचं, असं वाटणं हेच अज्ञान आहे. आणि ज्या दिवशी तो पर जाईल त्यावेळेला जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. काय वाक्य म्हणजे संतांनी किती योजना करून तिथं परब्रह्म नाही लिहिलं, ब्रह्म लिहिलं. त्याच्या पलीकडे त्यांचा कल्पना विस्तार बघा. त्यांनी त्या ब्रह्माचं तिथं त्यांनी पांडुरंगाचं चित्र दाखवलं, लेफ्टला माऊलीचं चित्र दाखवलं, राईटला तुकाराम महाराज दाखवले, खाली 2 बाबा दाखवले. हे ब्रह्म आहे. संकाधिक संत जे म्हणतात ना, कोणाकडून काय करतं, कोणाकडून काय करून घेईल देव सांगता येत नाही. तेव्हा जेव्हा ते अज्ञान नाहीसे होईल, तेव्हा भ्रांतिरूप काळोखी नाशी. एखाद्याचं अज्ञान जाणार असं चिकाटी धरील, त्याचं परीक्षेच्या टायमात टिकाऊ धरून राहायचं असतं. परीक्षेच्या टायमात टिकाऊ धरून राहायचं. आता ते होतं पोरग कोणाचं? वडाऱ्याचं. परीक्षेला नापास झाला आणि गुरुजी म्हणले तुला काय सांगितलं होतं? म्हणलं तुम्ही सांगितलं तसं धरलं केलं होतं. परीक्षेच्या टायमात काय धरून राहिलो होतो? टिकाऊ धरून राहिलो होतो. ठीक आहे ना. अज्ञान पूर्ण गेलं पाहिजे. जीवाचं स्वरूपच ज्ञान झाले. परब्रह्म मीच ज्ञानी असं वाटतं दुसऱ्याकडून, असं जीवाचंच ते स्वरूप आहे. ते जेव्हा अज्ञान नाहीसे होते तेव्हा भ्रांतिरूप काळोखी नाहीसे होते. असे झाले मग ईश्वराचे अकर्तृत्व स्पष्ट समजून येते. अशा प्रकारे ईश्वर हा जसा अकर्ता आहे तसाच मीही अकर्ता आहे असे जर चित्ताला पटले, काय वाक्य माऊलीचं? पटले. तुम्हाला पटलं तर पटलं, नाही तर आपलं उठलं निघालो आपण घरी. सांगा, इथं तुमच्या चित्ताला पटलं पाहिजे. दुसऱ्याने सांगून उपयोग नाही. तूच ते आहेस, तूच आहे. बाबाने आयुष्यभर सांगितलं, पण याचा निश्चय नाही झाला तर तुझ्या चित्तात पटलं पाहिजे. ईश्वर असा अकर्तृत्वान आहे, मी बी तसाच आहे, कारण मी त्याचा जर अंश आहे. तर अशा प्रकारे ईश्वर जसा अकर्ता आहे तसा मी अकर्ता आहे असे जर चित्ताला पटले तर तो व मी पूर्वीपासून एकच आहे. कधीपासून? हे पहिलं बाबा लोकांच्या डोक्यात आलं पाहिजे. त्यांच्या डोक्यातली पहिली ही खटकी निघाली पाहिजे.
का मी याला पूर्ण केलंय, मी याला घडवलंय, मी हे कुठे आहेत अजून अजून ते अज्ञान समूळ नाही, अजून तुटे यांचंच. जर गुरुजीच गैरहजर तर विद्यार्थ्याची कधी हजेर लागायची? मी काहीच केलं नाही. जाधव साहेब म्हटले कधी कधी मला एखादा माणूस भेटतो आणि तो म्हणतो मला जय हरी जय हरी. तू 2-3 वेळा जय हरी गेले जवळ आला का मग माझ्या डोक्यात विचारतो कोणत्या गावचे तुम्ही? अहो महाराज तुम्ही मला अनुग्रह न दिला का? आमच्या गावाला आलती. हा 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 तुम्ही काय? हा हा म्हणायचं म्हणे. कसं डोक्यात ठेवायचं काय? वाईट केलेलं डोकं ठेवले का आजपर्यंत? काही कोणाला टाकून बोललो, तू सड्याने बोललो, ते नाही ध्यानात ठेवलं. चांगलं मात्र डोक्यात राहते सगळं. याच्यावर उपकार केले हा बैमान झाला, विसरला मला, त्याच्यात कान फडात मारली पाहिजे. लोकाला ज्ञान सांगतो, लोक सांगे आणि आपण कोणते पाषाण? पूर्वीपासूनच एकच आहे मी तुम्ही. देवन मी पूर्वीपासूनच एक आहे, वेगळं झालोच नाही. आम्ही कधी वेगळं झालोच नाही. मी आणि तो पूर्वीपासून एकच आहे हे सहज सिद्ध होते. तेव्हा अर्थात मीही अकर्ता आहे हे आपोआप सिद्ध झाले. हिचं टॅक्टर अर्जुनाला द्यायची आणि लढायला पाठवायचे. तो म्हणतो ना मला पाप लागेल. तुला हे पाप लागणार नाही मला. तुम्ही कसं सुदर्शनाने मारलं त्याला, तुम्हाला नाही लागलं? तू बी तसलंच आहे, तू बी यांना मारलं बाणाने आणि तू नुसतं दाखवणार आहे मी बाणाने मारलेलं, नाही तर माझ्या सुदर्शनाने यांची सगळ्यांची कत्तल होणार आहे. एकट्या कृष्णानेच मारलं, युद्ध सवळ केलं कृष्णाने. त्या अर्जुनाने नुसते पुतळे असे ठेवलेले. बस हे पटल? याला वाक्य रामदास स्वामीचं जे झालेच नाही काही. महाभारत झालं या दृष्टीने, अकर्तृत्व दृष्टीने म्हणतात झालं नाही रामायण. आता ही उंची सामान्य लोकांना कळेल का? ते म्हणते मग एवढी जाड बाडचे बाड लिहून ठेवले पुस्तकाची खोटी आहेत का? हा लय शान वाला. अकर्तृत्व दृष्टिकोनात म्हटलेले जे झालेच नाही काही त्याची वार्ता पुसशी काय? काय झालं त्या रामाचं? वार्ता पुसशी काय? तथापि सांगू जेणे काही संशय नुरे. संशय निर्माण नाही. अरे आत्म्याच्या ठिकाणी काही होणे जाणे घडतच नाही. अर्थात तेव्हा मी अकर्ता आहे आपोआप सिद्ध झाले आहे. याप्रमाणे विवेकाचा, याप्रमाणे आपल्या चित्तात विवेक निर्माण झाला पाहिजे. याप्रमाणे विवेकाचा ज्याच्या चित्तात उदय झालेला असतो त्याला या त्रिजगतात भेद कुठून प्रसिद्धीला येणार? त्याला औषधाला सुद्धा भेद दिसत नाही. औषधाला सुद्धा आपले स्वतःच्या अनुभवाच्या दृष्टीने सर्व जगास मुक्त आहे तो म्हणतो. अवघे त्रैलोक्य म्हणजे नागबाबाला आनंद झालाय, बाकीच्या गावातल्या लोकांना झाला का आनंद? पण अधिष्ठान स्वरूपाने त्यांची दृष्टी कोणीच बद्ध नाही. इथं सीमा आखण्याची भूमिका आहे. या 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 देव आले तर अनुग्रह द्यायला. वा वा देवा, नाटक चांगलं करतो रे, चांगलं नाटक देव नाटक करून येतं. हे मी बद्ध झालो, मला दे रे अनुग्रह. जसा फांदीपणे ऋषीकडे गेला होता ना देव, वैशिष्ट्याकडे गेला होता. वैशिष्ट म्हणलं तू बी समजून करते पण जाऊ दे आपल्याला नाटक करायचे का? जगाला राठी दाखवायची म्हणून. नाही तर लोक म्हणतील ते मी कुठं गुरु केला होता ताळणी करून. स्वतः अनुभवाच्या दृष्टीने जगत मुक्त असे तो पाहतो. कसा? तर उदाहरण देतात. कसा? एकाच्या चित्तात आनंद झाला सगळ्यांच्या कसा होईल? कसा? तर पूर्व दिशेच्या घरी सूर्य उगवताच प्रकाशाच्या दिवाळीचा सण सुरू होतो. त्यामुळे त्याच वेळेस दुसऱ्याही इतर दिशांना अंधार नाहीसा होतो. सूर्य पूर्वेवरून उगवला म्हणून पश्चिमेला अंधार आहे, दक्षिणेला अंधार, सगळीकडे प्रकाश. जर पूर्वेला प्रकाश झाला तर त्याच्या अंतकरण इतर दिशांचा अंधार नाहीसा होतो. त्याप्रमाणे ज्याच्या अंतकरण वृत्तीत जीवब्रह्म ऐक्य ज्ञानाचा उदय झाला पण त्याची परिणिती मात्र सर्व जगत ब्रह्मरूप आहे अशा अपार बोध सागरात होती. बोध काय वाक्य संतांच्या ग्रंथाचं सुद्धा. बोध सागर. ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल काय वाक्य? हो. आणि जुनी मालिका पाहिली तर त्याच्यात काय वाक्य माहिती का? हे सोपं वाटतंय. ज्ञानाचा 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 सागर. जुन्या मालिकेमध्ये विवेकाचा विवेकाचा म्हणजे ज्ञानाचं नीट कळत नाही. ज्ञानाचं आकारातच ज्ञानादी शब्दांना. विवेकाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. बघा आता हा ज्ञानेश्वर जो आहे तो विवेकाचा सागर आहे. अशाप्रमाणे विवेक जेव्हा निर्माण होईल
तेव्हा तो म्हणेल. पहिल्या अध्यायातली ओळ 21-22 नंबरची काय? मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा, म्हणजे मी तरलो असं बोलतो. तरलो संसार पुरू, म्हणून जो संसार पुरातून तरला त्याच्याकडेच विवेक असतो. हे वाक्य त्याच्यातून प्रगट होते. म्हणून का मज हृदयी त्याने त्यांच्यामुळे तारिलो, आणि म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. याच्यातून साराने असर कळालं. म्हणून मी आता विवेकावर आहे. असा विवेक जेव्हा चित्तात निर्माण होईल त्याला सगळे बोध सागर सगळीकडे परमात्मा स्वरूप भरलेले ओतप्रोत. त्याला आपण नाचता नाचता हरिपाठाच्या वाक्याचा विसर पडला, भरला घनदाट. हरी दिसे एखादा दिसत नाही. नाचण्याचं तर काम चाललंय. नाचण्यावरही परमार्थ घालवला त्यांनी. तमाशात नाचण्यावरही घालवला आणि यांनी कीर्तनात नाचण्यावरही घालवला. घनदाट म्हणजे एवढी जागा नाही रिकामी, एवढा उत्स्फूर्त भरलेला आहे आणि आपल्याला कळत नाही. असा ज्याच्या बुद्धीचा निश्चय आत्मज्ञानाविषयी आहे. आपला बुद्धीचा निश्चय होते. माझ्या पक्क डोक्यात आहे, आपल्या कधीच विसरणार नाही. माझ्या पक्क डोक्यात आहे काय त्यांनी असं केलं, ते खरं आहे का? आजही पण चित्रपटामध्ये अमिताभ बच्चननी जरी मारले एखाद्या व्हिलनला तर तो खरं मेलाय का? तो खरं मेला? ते दोघं आनंदात घरी येईल, आपण बसतो रडत, गेला ना तो, गेला ना तो, गेला ना. काय दृष्ट का आपल्या चित्तात दृढ झालं पाहिजे. शाश्वत गोष्ट दृढ झाली पाहिजे. नाशिवंत गोष्टी आपण ध्यानात ठेवायच्याच नाही, त्या फाडून टाकायच्यात आपल्याला. पण आपण उलट करतोय, जे ध्यानात ठेवायचं नाही आपण तर कधीच विसरणार नाही. म्हणजे अजून पक्का निश्चय करतो आपण विसरणारच नाही. अरे गदड्या, हे विसरतो आणि ते आठव. त्याला आठवायचं. त्याला आत्म्याबद्दल बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे. आत्म्याविषयी असा ज्याच्या बुद्धीचा निश्चय आत्मज्ञानाविषयी आहे व जो आपणच आपल्या स्वतःला ब्रह्मरूप मानतो. अजून आपली खरोखर मी सांगतो, अजून आपलीच भूमिका झाली नाही. अजून आपल्याला आपण ब्रह्मरूप समजतच नाही. फक्त आपण समजतोय मी हंडी आहे, मी संपत आहे, मी अमुक आहे, मी रिक्षा ड्रायव्हर आहे. साधे आता आमच्याशी चांगले कंपाऊंडरला सगळे चांगली लोक वाटतात. काय काय पॅसेंजर चांगले बोलतात, पण ती गाडीत बसली का म्हणतात रिक्षावाला को बहुत चरबी चढ गया, बहुत हरामी लोक. आता आपल्याला चांगलं म्हणतात ते, पण तरी आपल्याला राग येतो. कारण का? तू अच्छा आहे, मग रिक्षावाला को बहुत चरबी चढ गया, तरी आपल्याला राग येतो. कारण आपण त्याचा काय घेतलेला आहे? चार घेतला अहंकार. मी रिक्षावाला आहे. आम्ही नाहीच ना. ते रिक्षावाल्याशिवाय काय द्यायचं? मी आहेच नाही. मी देव नाही, मी आत्मा नाही, मी कीर्तनकार बाबा नाही, मी अमुक नाही तमुक नाही, मी एक शुद्ध चैतन्य. असा निश्चय झाला पाहिजे. आपल्याला स्वतःला ब्रह्मरूप मानतो. एवढं नाही गप्प बसायचं. तर आपणास सगळं जगत ब्रह्मरूप मानतो. आपल्याला स्वतःला ब्रह्मरूप मानतो आणि आपली चित्तवृत्ती पूर्ण ब्रह्माकार ठेवून रात्रंदिवस ब्रह्म अनुसंधानात तत्पर होऊन असतो. आलोच राहायचं. कधी काळाचा तडाखा बसेल आणि कधी भांडता मेलो तर परत यावं लागेल. आता माणसाच्या युनिट भांडता मेला तर 84 लक्ष युनिट भांडता उंदीर, मांजर कुत्रा, साप मुंगूस, घार साप, या असं चालूच राहील. कुत्रा वाघ, या अशी 84 लक्ष युनिट तिथं चक्कर पकड पुरा चालू राहील. इथेच सगळं मिटून टाकायचं. सगळी खाती क्लिअर करून जायचं. असे उत्तम सर्व व्यापक ज्ञान ज्याच्या अंतकरणाचा शोध करीत आलेले आहे. एवढी उंची आपली वाढली पाहिजे. आपल्याला ते ज्ञान घेऊ शीत आलं पाहिजे. कोण महाराज येतो? अरुण महाराज कुठं राहतात? त्यांच्या घरात घुसून त्यांना वरील ते ज्ञान. हा वाक्य ऐसे उत्तम सर्व व्यापक ज्ञान ज्याच्या अंतकरणाचा शोध करीत आले त्याची समता दृष्टी होते. हे शब्दाने विशेष वर्णन करू का? हे काय सांगायला पाहिजे? आज ज्ञानच आपल्याला शोध येते. आपली उंची वाढवायची. देव आपल्या घरी आला पाहिजे, बाबा आपल्या घरी आले पाहिजे, संत आपले होऊन आपल्या घरी आले पाहिजे. तोपर्यंत आपल्या कर्माशी आपण बाजूला नाही व्हायचं. तेव्हा मला टाकले नाही या कर्मामध्ये, तिथंच मी माझा मोक्ष मिळेल. ते जसे आपणा स्वतः सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप समजतात. आपल्याला सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप समजायला काय अवघड नाही. आपल्याला
पण दुसऱ्याला समजणं लय अवघड. पण युक्ती संताची, जसं एखादा मार्केटमध्ये कामाला राहिला धंदेवाला, तर मार्केटमध्ये गेला ना तो नवीन माणूस, तर तो सगळं ऐकतो. कोणाला म्हणायचं शेठ 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 शेठ, तर याला पहिले शेठ म्हणतात ते. मग त्याला अशी दृष्टी होती, तो कोणालाही शेठ म्हणतो. काय शेठ कसं चाललंय, काय शेठ कसं चाललंय, काय शेठ चाललंय. पहिले याला काय करावं लागतं, पहिले याला शेठ बनवावं लागतं. तसं साधू आपल्याकडे गेलं त्याला म्हणतात तूच ब्रह्मरूप आहे. झाला तू ब्रह्मरूप अनुग्रहाच्या माध्यमातून. आणि मग दृढीकरण झाल्यानंतर एकटा तू नाही ना द्या, सगळं ब्रह्मरूप आहे. म्हणजे सगळे शेठ मार्केटमधले सगळे, भले ते कंगाला असले तरी त्यांना शेठच आहे का नाही. असे उत्तम. त्याप्रमाणे जे स्वतःच आपणास सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असे पाहतात, त्याप्रमाणे ते सर्व विश्वालाही ब्रह्मरूप पाहतात. येथे सांगण्यास काय मोठे आश्चर्य आहे. ते स्वतःलाही ब्रह्मरूप समजतात आणि दुसऱ्याला. आणि खरा असा पुरुषच मार्गदर्शन करण्याला योग्य आहे. ज्याच्या दृष्टीने अजून जग दिसतं, माणसं दिसतात, तो संताचा कार्य करू शकत नाही. कारण त्याची भेदबुद्धी गेलेली नाही ना. अद्वैत बुद्धीवर राहील तेव्हाच संताचं कार्य होईल. अद्वैत बुद्धीवर राहण्यासाठी देव आपल्याला झटके देणार. ज्याला धर्माचं काम करायचंय त्याने जोडे खायची तयारी ठेवायची, तर धर्माचं काम करायचं. नाही तर आपला संसार चालून द्यायचा शाबूत. इकडं काय बघायचं नाही डोंकून. इथं जोडे खावं लागल. गाढवावरून धिंड, नुसती गाढवावरून धिंड का, चपला घालून. हे बाबा एवढं कोणला करायचं नाही, बस झालं. आमचं आपलं घरच्या घरी बरं, कोण करायला तयार. हे संत होते जगाच्या कल्याणा. लोकांचे जोडे खाल्ले त्यांनी, पण आपल्यासाठी हे लिहून ठेवलेले. त्याचा आपण काय करायचंय, चार घ्यायचं, आपलं जीवनाचं सोनं करायचंय. याप्रमाणे भाग्य हे कौतुकाने देखील दारिद्र्याचा अनुभव घेत नाही. त्याच्या दृष्टीला द्वैत थोडं सुद्धा दिसत नाही. भाग्य जसे कौतुकाने देखील दारिद्र्याचा अनुभव घेत नाही, किंवा विचार हा जसा भ्रांतीला ओळखत नाही, अथवा सूर्य जसा स्वप्नात देखील अंधकाराचे स्वरूप पाहत नाही, किंवा स्वतः अमृताच्या कानावर मृत्यूची वार्ता देखील कधी येत नाही, हे असो. परंतु ज्याप्रमाणे चंद्राचा उष्मा कसा असतो ही आठवणही चंद्राच्या लक्षात येत नाही, त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत त्यांना प्राणी मात्रात तत्वता भेद असा मुळेच दिसत नाही. ज्ञानाचं लक्षच आहे. कोण छान आहे एवढा सगळे सारखे, त्यांना कोण जवळ, त्यांना कोण आपण. आणि एवढी करायचं नाही तर अजून ज्ञानेश्वर महाराजांनी अजून उलगडून सांगितलं. किती सोपं सांगितलं, छान छान गोष्टीप्रमाणेच सांगितलं. छान छान गोष्टी आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे काय, छान छान गोष्टी आहेत मोक्षाकडे जायचे. पाहता एवढं सांगून मिटायला पाहिजे. तर त्यांनी तो जसा स्वतःला ब्रह्मरूप पाहतो तसं जगाला पाहतो. चंद्र आठवून सुद्धा उष्मा आठवू शकत नाही. उष्मा कसं, कारण चंद्रात शीतल आहे. सूर्याला स्वप्नात सुद्धा अंधार कसा आठवायचा प्रयत्न केला तरी येऊ शकत नाही. अमृताच्या कानावर अजून मृत्यू कसा आहे हे अजून त्यालाच कळालेलं नाही. अजून भाग्यवान माणसाच्या घरी दरिद्र कशाला म्हणतात हे ते कौतुकाने सुद्धा जाणत नाही. आणि तिसरं सांगितलं, जो ज्ञानी आहे, जो विचारवान आहे, त्याला भ्रांती कधी वश करू शकत नाही. म्हणजे सगळं सम आहे असं त्याला सांगायचंय, तरी सुद्धा आपल्याला अजून दृष्टांत सांगतात. पहा, मग हे चिलट किंवा हा हत्ती, तसंच हा अंतेज किंवा हा ब्राह्मण, तसेच हा आपला मुलगा आणि तो पलीकडे बसलेला आहे तो परका, असा भेद त्याच्यापाशी कोठून उरणार. याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. गायकवाड साहेब बाबांना स्कूटरवर घेऊन चालले होते श्रीपाद बाबांना पाठीमागे, आणि तिकडून एक सायकलवाला आला राहुरीमध्ये आणि लटलट लटलट झाले पावलाटीच्या तिथं. ते म्हणले आम्ही गाडी लांब थांबवली त्याची लटलट झाल्यानंतर, आणि तो जसा पडला खाली. पडल्यानंतर मग बाबा म्हणले गाडी साईडला लावा. त्यांना विचारलं, भाऊ काय लागलं बिगलं नाही ना. काय नाही काय नाही बाबा व्यवस्थित. तो गेला निघून, हे गेले निघून. आणि मग आपले गायकवाड साहेब सांगतात, बाबा हाच माणूस आपल्या कार्यालयाला आडवं येतो, हाच मेन विरोध आहे आपला. बाबा असू द्या असू द्या, आपण ते डोक्यात नाही घ्यायचं, जाऊ द्या बाबा, हाच आडवा. तोच खरा तुझी भूमिका दृढ करतोय, तोच. तो नसताना ते यांनी गाफील ठेवला असता. असंच आहे असंच आहे असंच आहे असं आहे पा. हा आपला हा पलीकडचा त्यांच्याशी कोठून उरणार. किंवा ही गाय किंवा हा कुत्रा, हे एक थोर आणि हे एक श्रेष्ठ, हे एक लहान कनिष्ठ, अशा तऱ्हेचे द्वैत भावाचे स्वप्न अद्वैत बोधाच्या ठिकाणी जागृत झालेल्या पुरुषाला कोठून पडणार. असा महात्मा आपल्याला शोधायचा आहे. झोपलेला नाही पाहिजे, कसा पाहिजे, जागा झालेला. अद्वैत दिवस त्याच्या जीवनात उजळलेला आहे, त्याला द्वैत दिसतच नाही. आणि ज्याच्या जीवनात अद्वैत नाही
त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तू अनुग्रह घेतो, प्रभू झाला, कीर्तन करतो तरी कान फाडत मारतात. उपजोनी म्हणजे परमार्थात उपजोनी, मालकरी होऊ नये पण कीर्तन करून उपजोनी करंटा. आणि तुला वाईट माहित नाही, नाही कळत नाही कोणती वाट. मग तुला कळत नाही तर जगाला काही सांगायला तुझ्याला, तू काय सांगशील जगाला? द्वैताचंच मार्गदर्शन करणार, अद्वैत वाटा. आणि किती रामकृष्ण हरिकर्तृत्व असला, किती रामकृष्ण पैठा, प्रश्नचिन्ह कसा होईल? जर द्वैतच गेलं नाही तर कसं होईल? आणि जर द्वैत जात नसेल तर समजायचं आपल्याला चिंतनाला बसायची गरज आहे. समाधी हरीची समसुख वीण न साधेल जाण. बघ आता प्रश्न तुझ्याकडे, उत्तर तुझ्या हरिपाठ. हा म्हणतो काय करायचं, नुसतं नाचायचं, 3 वेळा हरिपाठात युटर्न मारायचा, विठोबा रखुमाईला असं नाचायचं, ज्ञानबा माऊलीला असं नाचायचं. मग कुलवडे बाबाचा असा पट्टा घेऊन फिरतात ना, टाळाचा पट्टा घेऊन फिरतात, मांड्यावर पाचक मारतात. काय नुसती उडी चुकली तरी, आता उडी चुकल्या मांडीला याचा टाळाच्या पट्ट्याचा फटका आहे, तर हे जर सगळंच गोळ केलं कशाचे फटके मारले पाहिजे त्यांना. स्वामी विवेकानंद आपल्या इकडे आले होते, ते म्हणले चावड्या सोड पाहिजे यांना फटकवायला. कोणता चावड्या सोड? म्हणजे 4 बैलाचं नांगर, पुढच्या बैलाला हंटर मागून बसला पाहिजे, एवढा लांब. कोणला बसला पाहिजे? पुढच्या मोरक्या बैलाला हंटर पटकं पाहिजे. मोरक्या बैल माहिती ना तुम्हाला? तुम्हाला समजलं जास्त नाही, सुज्ञात जास्त सांगण्यात नाही. मग मागचा गपचूप चालतोय, त्याच्या मनावर काय मागच्याच्या, त्याला नुसतं जाडीच घातले, पुढचा जसा चालत तसा एक हा वडील जे करती त्याच नाव धर्म ठेवती. तो मागचं बैल म्हणतो मला काय, बाबा चालले तसं मी बी चाललो. जागृत झालेल्या पुरुषाला कुठून पडणार? जेथे अहंकार उरला असेल तेथेच भेद प्रतीती होते. समजायचं आपण बोलायचं नाही, मोठ्या माणसाला कधी बोलायचं नाही. बाबा तुमचं चुकतं, चुकतं मानलं तुम्ही गेट आउटच, बोलायचं नाही. मोठ्या माणसाला बोलायचं नाही, पण चित्तात समजून घ्यायचं आपण आणि कुठपर्यंत अंगीकार करायचा. जर सत्य तत्वापासून आपण परारमुख होत असेल तर न मानावी ऐसी गुरुचे वचन, जेणे नारायण अंतरे. आणि जर देव जोडत असेल तर वाईट करायला लागलं तरी चालेल. काय प्रमाणे? वा वा, तुमचा नंबर मागून आहे. लेडीज फर्स्ट, जेवायला फर्स्ट म्हणलं कामाला मी फर्स्ट पाहिजेच ना. देव जोडे तरी करावा अधर्म पाप. जेथे अहंकार उरला असेल तेथेच भेद प्रतीतीला होते. तो अहंकार जर अगोदरच सर्व परिवारासह नाहीसा झाला, सगळा भाऊबंद घेऊन गेला, तर मग आता भेद प्रतीती होणार कशाला? कोणाला कळणार भेद? एकच सगळं आहे तर 2 दिसल कोणाला? याला म्हणतात अद्वैत. आणि द्वैत हा कचरा आहे, फेकून द्यायचा आहे. द्वैताची जाडलेला कचरा घरात ठेवायचा. इथं मग अशी कुत्र्याने शिकली होती, चौधरी आजीचा नातू भरायला होता, तर मग इथंच टाक, आजी म्हणते इथंच टाकायला, तो पार वरती जाऊन टाकतो. तो म्हणतो इथं टाकायचं नाही, मंदिर आहे. द्वैताची झाडणी कचरा बाहेर फेकून द्यायचा. म्हणून सर्वत्र सर्व काळ आणि सर्वात सम म्हणजे साधारण व्याप्त असणारे जे एकम द्वितीय ब्रह्म, एकच 2 झालेले आहेत. वास्तविक 2 आहेच नाही, पण त्याला कर्मच नव्हतं. एकाने गुरु व्हायचं, एकाने शिष्य व्हायचं, एकाने गाणार व्हायचं, एकाने वाजवणार व्हायचं, एकाने सांगणार व्हायचं, एकाने ऐकणार व्हायचं. स्वतः एकम द्वितीय ब्रह्म ते मी स्वतः आहे हा अनुभव पाहिजे. या लहरी उठल्या पाहिजेत आपल्यामध्ये. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. हे जे समदृष्टीचे मार्मिक तत्व आहे ते तो संपूर्ण जाणतो. ज्याने विषय संग न सोडता पा. आता काय टाकायचं विषय, तरी काय टाकायचं? विषय असायला पाहिजेत ना, विषय असायला पाहिजे पा. त्याने विषय संग न सांडिता, इंद्रियाचे दमन न करता, विषय कामनेचा त्याग केल्यामुळे, वासनेचा बात केल्यामुळे त्याने अलिप्तता, अकर्तपणेचा उपभोग अनुभव घेतलेला आहे. हा वाक्य जी विषय संगून सांगितला. किती नंबरची ओळ? 97. इंद्रियाशी न दंडिता, विषय टाकायची गरज नाही तुम्हाला, इंद्रियांना दंडायची गरज नाही. जाऊ द्या, बोकळू द्या त्यांना, काय बोकळांचे. भोगिली निसंगता, त्याच्यात असून, पाण्यात असून पाण्याला शिवत नाही.
कामनेनी अपेक्षा संपली, इथं जगात राहायला काय हरकत नाही. निस्पृह झाला जगात राहायची, पण ज्यावेळेला निस्पृह होतो त्यावेळेला माणूस जगात राहत नाही. तसं काम झालं होतं निघाला. कामनेनी कामनाच नाही राहिली. आज तो चांगला वागायला लागलो, घरचे म्हणतात बाबा आता तुम्ही चांगले वागायला लागले, थांबा ना. आता चांगले वागायला लागले म्हणजे पहिले काय करीत होते बाबा, पहिले त्रास देत होते. आता चांगले वागायचे म्हणजे नाही बाबा आता मी थांबू शकत नाही, माझं काम झालं जायचं. अजून आपली कामं कुठं झाली, अजून आपल्याला नाही करायची कामं, त्यामुळे आपल्याला जाता येत नाही. विषय संग न सांधिता, इंद्रियाचे दमन न करता विषय कामनेचा त्याग केल्यामुळे, वासनाचा बाध केल्यामुळे त्याने अलिप्तपणा म्हणजे अकर्तेपणाचा उपभोग अनुभव घेतला आहे. जे बाह्यता लोकांच्या राहटीप्रमाणे त्याच्या आधाराने सर्व लौकिक व्यापाराचे आचरण करतात. हे सगळं समाजाप्रमाणे आपण जसं प्रत्येक कामधंदा करतो तसाच महात्मा कामधंदा करतो. पण ज्यांनी लौकिकात असलेल्या आत्मस्वरूपाविषयी अज्ञानरूपी महानिद्रेचा तत्कार्य अहम ध्यासाचा त्याग केलेला आहे, ते समाजात राहतात, समाजासारखेच आहे. पण समाजाच्या आत्म्याबद्दल, झोपलेल्या आत्मस्वरूपाबद्दल तिथं हा जागा आहे. जिथं आत्मस्वरूपाचा विषय होतो तिथं अहम आणि ममता ध्यास सुरुवात होतो. जिथं आत्मज्ञान झालं ममता ध्यास गेला. म्हणून मातेनं पावती अहम ममतेच्या लवड सवड. मातेनं अहम आणि ममता असल्यामुळे मला प्राप्त नाही, मी जर प्राप्त झालो तर अहम आणि ममता संपून जाते. बघा दोन सापे. प्रकाश आला म्हणजे अंधार राहू शकत नाही. स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर जग शिल्लक राहू शकत नाही. उदाहरण देतात, तो कसं काय राहतो आणि कशाने बांधला जात नाही. पिशाच्य ज्याप्रमाणे सर्व लोकात असूनही लोकांना दिसत नाही, तसा महात्मा कळत नाही. हा महात्मा असत, हा असा कर, असा भूत जसं जगात पिशाच्य म्हणजे भूत बरं का. पिशाच्य ज्याप्रमाणे सर्व लोकात असून लोकांना दिसत नाही, त्याप्रमाणे तो पुरुष तत्ववेत्ता शरीरधारीच असतो, तरी पण संसारी लोक त्याला ओळखीत नाही. हे असो जसे वाऱ्याच्या संबंधामुळे पाण्यावरच पाणी लाटाच्या रूपाने खेळते, पण त्याला इतर लोक मात्र त्या लाटा पाण्याहून वेगळे आहेत असे म्हणतात. काय दृष्टांत दिला. त्याचप्रमाणे त्याचे नामरूप आणि जगत व्यष्टी समष्टी विक्षेपाची प्रतीती असते. त्याचप्रमाणे नाम आणि रूप. व्यष्टी म्हणजे स्वतः आणि समष्टी म्हणजे जगत, या विक्षेपाची प्रतीती असते. तरी पण हे सगळं आहे ते चालूच आहे. म्हणजे त्याला माणसं दिसत नाही म्हणजे बाबा म्हणतात तो काय धडका देत जातो असं नाही, ते जसंच्या तसंच आहे. पण याची आतली खून बदललेली, याच्या बाहुल्या बदललेल्या आहेत. प्रतीती असते तरी पण त्याचे मन सर्व ठिकाणी समतेला सर्वत्र ब्रह्मभावास पावलेले असते. नाठाळचा असतो माणूस, तो समोरचा माणूस नाठाळचा असतो, पण हा त्याच्या नाठाळपणाकडे पाहत नाही, त्याच्या आत्मस्वरूपाकडे पाहतो, स्वभावाकडे पाहत नाही. खरोखर तो साक्षात ब्रह्मच आहे. श्री भगवान म्हणतात अर्जुना, अशी ज्याची समदृष्टी झालेली असते त्या पुरुषाला ओळखण्याचे लक्षणही आहे. ते सापेक्षेने मी तुला सांगतो, ऐक. ज्याप्रमाणे मृगजलाच्या पुराणे, आता बघा उदाहरण, आपण बसतो का याच्यात बघायचं आणि नसन बसत तर खेळून आणायचा नाही, पण प्रयत्न करायचा. आणि हा उदाहरण आहे भागवतामध्ये. मुंगळा झाडावर चढत असतो नाही तर घरात बघा ना तुम्ही, मुंगळा जर मंदिराकडे चालला असला तुम्ही त्याला उचलून इकडे टाका, तू इकडे जाईल का? मग तो परत म्हणतो मी तिकडच जाईल. आता न फिरे माघारी माघारी माघारी, आता न फिरे, उचलू का नको, आता न फिरे माघारी, बाई सोलो शेजारी गोंधू. ते मुंगळा म्हणतो तुम्ही मला जरी वाटेपासून बाजूला केलं तरी मी जाणार नाही. तसं परमार्थिक माणसाचा जातो. किती विघ्न आलं तर आपली वाट सोडायची नाही, आपण त्याच वाटेवर यायचं. उदाहरण देतात पहा, आपल्याला नाही कळलं तर आपल्याला आता तर आहे ना अजून तरी खळ माऊली म्हणतात, अजून तरी सावध होईल मुढा, संसार नव्हे देह. कसा आहे संसार महाराज? जय बुडा झालं. जय बुड देखता देखता विठ्ठल 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 विठ्ठल, ऐसा हा संसार पाहता पाहिना.
हा. हा संसार दिसे खरा तैसा संसार पाहता पाहता तैसा संसार पाहता पाहता क्षण न लागता दिसे खरा क्षण न लागता होय माती होय माती होय माती तैसा समबुद्धी. संसार ही समबुद्धी. पाहता धंदा किती झाला आज? धंदा किती झाला? धंदा किती झाला आज? आणि काल किती झाला? परवा किती झाला? हे सगळं ध्यानात आहे आपल्या, पण हे प्रमाण ध्यानात राहत नाही आपल्या. का नाही राहत? चिमटा घेतला पाहिजे आपण स्वतःला. का मला कळत नाही या गोष्टी? बाकीचे सगळे कांदे बटाटे डोक्यात भरून ठेवलेले आहेत. हा. ज्याप्रमाणे मृगजलाच्या पुराणी कोण काय बोलले इकडं? सुनीलकर काय बोलले का? बरं, तुम्ही तुमच्यावर नाही घेत. मोकळे झालेले का? आपण नाही असं घ्यायला म्हणतात. कर्तृत्व प्रगटे ईश्वराचे. हा. काय सांगतात ते? कसा असतो तो महात्मा? पहा उदाहरण. ज्याप्रमाणे मृगजलाच्या पुराने मोठा डोंगर मुळीच लोटला जात नाही. मृगजळ आलं त्याच्याने हिमालय पर्वत लोटला जाईल का? कारण मृगजळाला अस्तित्वच नाही. मृगजळ म्हणजे पाण्याचा खोटा आभास. उन्हाच्या झळ्यामुळे दिसतंय पाणी, त्यांनी का मृगजळ लोटला जाईल? तशी दुःख ही खोटी एक मृगजळाप्रमाणे. आणि मी अचल असं आढळ परमात्म स्वरूप आहे. माझ्यावर यांचा काय परिणाम होईल? घरातलं कोणीही गेलं तर आपल्यावर परिणाम नाही झाला पाहिजे. दगड म्हणली लोक तर चालेल. नाही, लोकांसाठी रडायला पाहिजे ना. पण लोक काय म्हणतील? लोक गदडी त्यांच्यासाठी कुठे त्यांच्या बरोबर वागायचं? नावडे जन धन, त्यांना काय कळालेलं याच्यातलं? ते काय म्हणतील? त्यांच्या नादी लागण्याने तर आपलं दुसऱ्याचं ऐकून तर वाटोळ झालं आपल्या घराचं. या लोकांना त्या घराचं माहिती. दुसऱ्याचं ऐकून वाटोळ केलं, दुसऱ्याचं ऐकून आत्मघात करून ठेवला आपण. ज्याप्रमाणे मृगजळाच्या पुराने डोंगर कधीच मुळीच लोटला जात नाही, त्याप्रमाणे चांगल्या किंवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असता जो हर्ष विषादाधिक विकारात प्राप्त होत नाही. काय काय हेच संत तुकाराम महाराजांचं वाक्य. बाईल मिली बरी झाली, पोरग मेलं बरं झालं, दिवाळं निघालं बरं झालं. हे आपल्या बापाच्यानी बोलतो होणार आहे का? आपले बाप बोलतील का असं? तर आपण बोलणार, आपण तर डोकं धरून बसणार. तोच खरोखर तात्विक दृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होय. म्हणजे आपल्या खिशातले जर 200 रुपये हरवले तरी खेत काय करायचं? कोणाच्या तरी खिशातच जाणार आहेत ना ते. त्याला म्हणायचं समदृष्टी. कुठे गेले तर तिकडे गेले, हरवले असं म्हणायचंच नाही. सुटसूट लावून घ्यायची नाही. मृगजळ आणि डोंगर कुठं हलतोय का? हा दृष्टांत डोक्यात सर. तोच खरोखर तात्विक दृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होय. श्रीहरी म्हणतात, आधी आपलं जाऊ द्या, पण बाबांचं पाकिट हरवलं काय करायचं? वर्गणी काढून द्यायचं. समबुद्धी घेता समान श्रीहरी. तोच खरे तात्विक दृष्ट्या समदृष्टीचा पुरुष आहे. श्रीहरी म्हणतात, अर्जुना, आणि तोच एकमेव ब्रह्म आहे असे समज, जो आत्मस्वरूपाला सोडून कधीही इंद्रिय रूपी गावात येत नाही, म्हणजे इंद्रियाधीन होत नाही. तो तत्वता विषयाचे सेवन करीत नाही, यात ते नवल काय? आणि तो तिथं उठलाय ना. तुका म्हणे, हा तुका म्हणे, म्हणून हे वृत्तीवरी सुखाचे शेजारी पडलो. तिथं सुखाच्या शेजारी झोपल्यानंतर त्याच्या उशाला रंभा बसली, उर्वशी बसली, साप बसले का सोन्याच्या विटा मांडून ठेवल्या, त्याला काय घेणं देणे? जसा निद्रेत आहे तसं त्याच्या पुढे काय काय काही त्याला घेणं देणं. अपरिमित अशा स्वाभाविक आत्मसुखाच्या विपुलतेने त्याचे अंतःकरण स्थिर आणि संतुष्ट झालेले असते, म्हणून तो बाहेर पाऊल घालीत नाही. जो चकोर पक्षी, काय दृष्टांत दिले बघा, जो चकोर पक्षी चंद्रविकासनी कमलाच्या पाकळीच्या पानात उत्तम शुद्ध चंद्रकिरण भोजन करतो. चंद्राचं त्या चंद्रविकासनी कमलामध्ये जे पाणी पडतं थेंब थेंब असतं, तेच तो स्पर्श करून पितो चकोर पक्षी. जमिनीतलं पाणी पित नाही. तसा दृष्टांत देऊन जो आत्मस्वरूपच साधतो तो बाकीचं कशाला पाहिजे? पा जो चकोर पक्षी
चंद्र विकासन कमलाच्या पाकळीच्या पानात उत्तम शुद्ध चंद्रकिरण भोजन करतो, तो चकोर पक्षी वाळवंटात वाळूचे कण चाकीत बसेल का? आता त्या चकोर पक्षाबद्दल हे सांगितलं. असा आत्मज्ञानी महात्म्याचं वर्णन चालू आहे. तसेच ज्याला स्वतः आपल्याच ठिकाणी उत्कृष्ट आत्मसुख प्राप्त झाले आहे, त्याला विषय आणि वैशिक सुख सहज सुटले, हे काय सांगायलाच पाहिजे. एरवी या विषयांच्या संगतीने कोण फसले जातात, त्याचा तू कौतुक आणि आपल्याशी चांगला विचार करून पहा. कोण फसतो आता त्यांच्या याद्या चालू होणार. त्याच्यात आपला नंबर नाही लागला म्हणजे बरोबर. ज्याप्रमाणे भुकेने व्याकुळ झालेला दरिद्री माणूस कोंडा देखील खातो, त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूप सुखाचा अनुभव घेतला नाही, तेच ह्या इंद्रिय विषय संबंधापासून होणाऱ्या विषय सुखात रंगलेले असतात. ज्याला आत्म्याची ओळख नाही, आत्मसुखाची ओळख नाही, तो रमलेला असतो. किंवा तहानेने व्याकुळ झालेले हरणे भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून मृगजळासच म्हणजे उन्हाच्या झळांना हे पाणी आहे असे समजून जमिनीवरील माळ जमिनीवर वरच धावून येऊन पोहोचतात. तसं सुख शोधायला निघाले ना, सुखा लागी कर शीतळमण, ते सुख शोधायला माळरानावर गेली लोक हरणं. त्याप्रमाणे ज्याला आपल्या आत्मस्वरूपाचा यथार्थ अनुभव नाही, ज्या स्वात्मसुखाचा सदाचाच तुटवडा पूर्ण अभाव असतो, त्यांनाच हे विषय सुख समाधान किंवा सुखरूप आहेत असे वाटतात. या विषयाचे सुख आपल्याला वाटतं ना, कसं आहे कसं आहे, हॅलो कसं आहे, बरं आहे बरं आहे बरं आहे. हा, कोणाला बरं वाटतं? 12 नंबरची ओळ, खराटे आले तिथं खराटे काय तैसे आपण ते नाही तिथे जया ते स्वसुखाचे सदा खराटे. खराटे माहिती आहेत ना, कान साफ करायला. 12 नंबर बघू काय खराटे. तोटा तयासीच विषय हे गोमटे आवडती. विषय त्यांना आवडतात ज्यांना आत्मसुखाची गोडी नाही. त्यांना सहज पाहिले असता विषयात सुख आहे हे म्हणणे अजिबात योग्य नाही. बरे, विषयात सुख आहे असे धरून चालले तर मग अरे विजेच्या चमकण्यापासून पडणाऱ्या प्रकाशाने जगातील व्यापार चालण्यास योग्य असे का उजाडत नाही? विजेत चमकत का नाही, प्रत्येक क्षणिक त्याच्या पुढे काय कामधंदा करता येतो. त्याप्रमाणे विषयात सुख आहे असं म्हणणं. शिवाय तू असे सांग पाहू, वारा पाऊस आणि ऊन यांचे निवारण जर ढगाच्या सावलीपासून होईल तर 3-3 मजली घरे बांधण्याचा खटाटोप तरी का करावा? म्हणजे यांच्याकडून त्या गोष्टी होऊ शकत नाही. म्हणून विषयाच्या कांद्याला म्हणजे बचनागाला ज्याप्रमाणे अज्ञानपणे मधुर म्हणावी, त्याप्रमाणे विषयाच्या ठिकाणी सुख आहे असे जे म्हणतात, ते विषयाच्या ठिकाणी सुख आहे असे जे म्हणतात, ती विषयाचे व वैशिक सुखाचे साधना धित्वाधिक दोषयुक्त दुःख मिश्रित असे खरे स्वरूप न जाणता केलेली व्यर्थ बडबड आहे. विषयात सुख आहे असं जे म्हणतात, त्या विषयातले नश्वरत्व जाणले नाही. आणि दुसरी वाक्य सांगितलं त्याच्यामधलं दुःख मिश्रित असं दोषयुक्त स्वरूप आहे. दोषयुक्त, जसं त्या कुत्र्याच्या हड्डीचं दाखवलं, त्याच्यात काही आहेच नाही ही त्याला माहित नाही, आणि त्याने उलट दोष होते, आपल्या हिरड्यांना तकलीफ होते असं तो जाणत नाही. ते जर कुत्र्याला जर सांगितलं अरे त्याच्यात काय नाही, ती उलट टोचतंय तुला, तुझी हिरडी जखम होती, तुला त्रास होईल असं ते कुत्र्याला सांगितलं, कुत्रा हाडू सगळ्याचं टाकून देईल का? देईल का? नाही देत. पाहतो आपण रोज तंबाखूच्या पुडीवर सिगारेटच्या काय लिहिलेले कॅन्सर होतो यांनी, तरी ती मूर्ख टाकती नाहीत ना. ते कुत्र कसं काय टाकील? यांचे आमचे भाऊबंदच आहे सगळे. हा, मिश्री बनता तुमचं, तुम्ही म्हणता आमचंच का काढतात, त्यांचं का लपून ठेवता? किंवा भौम म्हणजे पीडाकारक अमंगल ग्रास, जसे मंगळ हे नाव आहे तसं विषयाला. आमच्या मुलीला मंगळ लागलाय म्हणजे चांगलं, मग नाही जमत नाही. काय नाव सांगितलं त्यांनी? भौम या पीडाकारक अमंगल ग्रास, मंगळ हे नाव आहे. त्याप्रमाणे म्हणजे जो अमंगल आहे त्याला मंगल म्हणतात. ही मृत्यू लोकीचे उफराटे. मग मृगजलाला जल म्हणतात. काय वाक्य? मृगजल, उन्हाच्या जळ्या, त्याला काय म्हणतात? जल म्हणतात. हे मृत्यू लोकीचे उफराटे. खरे पण तृष्णा निवारण्यात ज्याचा काहीच उपयोग नाही होत त्याला जल कसं काय म्हणता येईल?
तसे विषय सेवनात सुख आहे असे म्हणतात. पण सतिशय परिच्छिन्नाधिक दोषग्रस्त असलेले ते विषय सुख मनास रम्य समाधान तृप्ती देण्यास पर्याप्त नाही, म्हणून हे म्हणणे व्यर्थ आहे. हे सर्व प्रतिपादन राहू दे. तू सांग की सर्पाच्या फणाची जी सावली ती उंदरास कितपत सुखकारक होईल बरे सांग. सांगावं हा वाक्य सांग. एवढं सांगू न कळ आणि म्हणलं आता अजून काय सांगायचं माऊली म्हणतात. आणि म्हणून रागावाई सगळ्यांनी तुकाराम महाराज म्हणले किती सांगू तरी शब्बास. पुढे कोण रडल, पुढे शिंदळीचे रडतील. काय वाक्य काय असं सांगा. साप आणि ती सावली पडली आणि त्याच्यात उंदीर म्हणतो त्या सावलीला थांबतो. आता ती त्याला खायलाच टपलेलं येतो, लगेच जंक मारून खलास करून टाकील. विषयाचे समसुख बेगडाची बावली आणि याच्यातल्या दृष्टांताला आभराची सावली. भर उन्हाळ्यामध्ये हायवेला झाड नाही काय नाही, सावली दिसली डागाच्या खाली बसला, ढग हल्ली गेली सावली. तसं विषयाचे सुख आहे. हे प्रतिपादन राहू दे. तू सांग सर्पाच्या फणाची जी सावली ती उंदराला कितपत सुखकारक होईल सांग बरे. प्रश्नचिन्ह. अर्जुना जसे गळाला लावलेल्या आमिषाचा पिंड घास जोपर्यंत मासा सेवन करीत नाही तोपर्यंतच त्याची चांगली. काय उदाहरण म्हणजे त्याच्यात आत्मघात आहे तुमचा. आमिष आहे, विषय सुख म्हणजे आमिष. ते म्हणते आजा 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 म्हणतात. हे विषय म्हणतात हे आमच्यात रम मानू, नाही तर आम्हाला कोण विचारल, आम्ही पारखे राहू. ते आपल्याला तिकडे ओढतात. त्याप्रमाणे विषय संघात मासा सेवन करीत नाही तोपर्यंत चांगले. त्याप्रमाणे विषय संघाचा प्रकार आहे. जोपर्यंत विषय सुखाचा अनुभव घेतला नाही तोपर्यंतच ते चांगले आहे असे वाटते, असे निसंशय जाण. परंतु विरक्ताच्या दृष्टीने हे विषय सुख पाहिले तर अर्जुना ते पंडुरोगाच्या पुष्टीसारखे दिसण्यास चांगले दिसले तरी परिणामी घातक. एखादा माणूस सुजलेला आहे, सुजलेला काय म्हणतात, सुजलेलंच म्हणतात ना, त्याला पंडुरोग म्हणतात इथं. आणि त्याला जर आपण म्हणलं काय महाराज तब्येत लई चांगली झाली तुमची, चांगली जाडजूड झाली, आता तू जाडजूड झाला का, तो म्हणतो ठसठस चालली अंगामध्ये माझ्या, मी सुजले बाबा. तसं विषयाला म्हणायचं विषयात सुख आहे. त्या पंडुरोगाप्रमाणे विरक्ताच्या दृष्टीने विषय सुख पाहिले तर ते पंडुरोगाच्या पुष्टीप्रमाणे दिसण्यास चांगले तरी ते परिणाम घातक आहे असे जाण. म्हणून विषय भोगापासून होणारे जे सुख ते आरंभापासून अखेरपर्यंत दुःखच आहे असे समज. परंतु काय करतील मूर्ख बिचारे, कारण विषयाचे सेवन केल्यापासून त्यांचे भागतच नाही. काय पिळकुंकीचे किडे केळशी घेते, गटारीतल्या किड्यांना जरी बाहेर काढलं ते म्हणतात नाही आमच्या देशात चाललो, परत आमच्या घरात चाललो आम्ही. कारण बिचारे काय करतील, विषयाचे आतले दुःख स्वरूप असल्याचे ते जाणत नाहीत. म्हणून त्यांच्याकडून विषयाचे अगत्य सेवन घडते. असे पहा की पुवाच्या चिखलात असणाऱ्या किड्यांना पुवाची कधी किळस आली आहे का सांग बरे. त्या दुःखितांना दुःखच प्रिय जीवन बनलेले असते, कारण ते विषयरूप चिखलातील बेडूकच होत आणि विषय भोगरूपी जलातील ते विषयासक्त म्हणजे जणू मासेच असल्याचे ते विषयाचे सेवनरूपी पाण्यालाच कसे सोडतील. पाणी जसं मासा जसा पाण्याला सोडत नाही तसे ते त्यांना सोडत नाही, बेडूक जसा चिखलाला सोडत नाही तसे ते, आणि किडे जसे पुवाला सोडत नाही. काय उदाहरणं दिली, काय आपल्याला एकेकाला एक एक पदवी दिलेली. पहा, जर हे जीव मात्र विषयाच्या ठिकाणी विरक्ती धरतील तर या दुःख रूपी योन्या कुठं जातील. कुत्रा कसा दिसेल आपल्याला, डुक्कर कसा दिसेल, गटारीतले किडे कसे दिसतील, ते दिसावं म्हणून आमच्या मामाचा मुलगा त्याला म्हणलं माळ घाल, तो म्हणला सगळेच बोळ झाले तर हे मासे कोण खाईल, सगळे मासेच मासे होतील आणि ते बाहेर येऊन आपल्याला खातील. म्हणलं मग मासे कमी करण्यासाठी जर तू बोन सगळं तर राहा म्हटलं. माऊली तेच म्हणतात, जर हे जीव मात्र विषयाच्या ठिकाणी विरक्ती धरतील तर जितक्या म्हणून दुःखदायक योनी आहेत तितक्या सर्व निरर्थक होणार नाहीत का. किंवा गर्भवासाधिक संकट अथवा जन्म मरणापासून होणारे कष्ट हे अविश्रांतपणे चालावे लागणारे मार्ग कोणी चालवावे. हे मार्ग अखंड चालू राहिले पाहिजे, म्हणून काही लोक ते काम करतात. जर विषयासक्त लोक विषय भोग सोडून देतील तर महादोषांनी कोठे वस्ती करून राहावे, त्यांना राहायला जागा नाही म्हणून ही जागा देतात. आणि मग या जगात संसार हा शब्द खोटाच होणार नाही का. बघा संसार तैसा हा संसार,
एक एक चित्र देऊन पाहायला बघायला पाहिजे. काय नका वाचू, एवढं चित्र छापून करा, पुढं रोज दाखवा. पाहुणा आला का त्याला म्हणायचं बघ, मेवणा आला का त्याला म्हणायचं बघ बघ. सत्व शाखा 84 लक्षणी 58 ते 104. काय साखरे महाराजांची मेहरबानी आपलं. कारण आपल्याला नीट वाचून कळायचं नाही म्हणून चित्र दाखवलं त्यांनी. आणि हे चित्र दाखवलं ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायात 98 ओळीपासून तर 104 पर्यंत हे चित्र आहे. लोह तृण तरु यांचे पाषाण लोष्ट या विंचू सर्प कृमी व्याघ्र सुकर पक्षी पशु या योनीचा हिसाब 165 ते 173 ओळीपर्यंत. फार सगळं खतपाणी सगळं दाखल्या दिले, सेंटीमीटर टू सेंटीमीटर किती अंतर. काय सज्जनांचे उपकार आहे. याला म्हणायचं केले उपकार काय. यांना नाव ठेवण्यापेक्षा यांचं हे कर्तृत्व पाहायचं. आपल्याला असं काय करता आलं तर करायचं, त्याचं ग बसायचं, पण सज्जनाबद्दल काय बोलायचं नाही. कारण त्याच्यामुळे आपल्या वाणीला काय होईल, अमंगलता येईल. विषयासक्त लोक विषय बघ सोडून देतील तर महादोष कोठे वस्ती करून राहतील. आणि मग या जगात संसार हा शब्द खोटा नाही का ठरणार. म्हणून जे विषयाच्या भोगापासून होणारे दुःखच सुख आहे या बुद्धीने स्वीकारलेले आहे, त्यांनीच मिथ्या म्हणजे तत्वता सत्ता स्फूर्तीरहित असलेले सर्व अज्ञानाधिक हे खरे आहे असे लोकांना दाखवले. अज्ञानाला सत्ता नाही, स्फूर्ती नाही, पण त्यांना खरेपणा आणून दाखवला. संसार खरा नाही एवढे सांगून एवढं बघू नये परत सांगायचं. संसार खरा नाही, पण जोपर्यंत विषयामध्ये जीव रत आहे तोपर्यंत नसलेल्या संसाराला खरेपणा आणून दाखवला. अज्ञानामुळे साप नाही जे रस्सीवरच पाय पडलाय तरी याला विषाच्या लहरी चढलेल्या आहेत, खोट्या सापापासून. याकरता अर्जुना हे विचार करून पाहिले असता विषय फार वाईट आहेत, म्हणून तू कदाचित चुकून कधी या मार्गाला जाशील, पण जाऊ नकोस हो. कारण जे विरक्त पुरुष आहेत ते या विषय सुखाला जणू काही विषच आहे असे समजून त्याचा त्याग करतात. पटोळ काकांना आम्ही तिकडं कनेर पठारला गेलो होतो, बिलाड्या पण आम्हाला बोलवलं. कोण नाही ऐकायला प्रवचन कीर्तन, आपणच जायचं ना आपणच सगळं करायचं आणि यायचं. जाऊन तिथं ठोकायची तंबून आपणच यायचं निघून. आणि तिथे एक ताई होती, तिची इतकी पळापळी तिच्या गावातलं. तिला जबरदस्तीने बसवलं बाबांनी, बोल बाई जोरती. ती म्हणली आप्पा मला कशाला बसवलं. अगं मी उलगून गेलो परत मला ऐकायला भेटल का. आणि त्यावेळेला ती ताई म्हणते बरं का, नवीन लग्न झालेलं असेल, एखादं बाळ झालं असं नाही तर नसतं. आणि त्यावेळेला त्याला आसाराम बापूची प्रकरणं जास्त चालू. ती म्हणली कसं काय या लोकांना असं. अरे आम्ही तरुण आहोत अजून, तरी आम्हाला विषय आठवून सुद्धा आठवत नाही. आणि असं का, असं दिव्य ज्ञाने पाहतो ना आपण म्हणले चांगली चांगली जहाज बुडाली या वादळामध्ये, पण आपल्याला काय असं दिलंय साधूनी ज्ञान. त्या ज्ञानाची काळ धरल्यामुळं परत माघारी जीव विषयाकडं येतच नाही. काय तिथं अक्षरशः डोळ्यातून पाणी सगळ्यांच्या. ऐकायला सगळे ज्ञानी, आपणच जायचं म्हणजे आपणच सगळे जातोय आणि आपण पाहतो. अक्षरशः त्या ताईने डोळ्यातून पाणी एवढी पळत होती जसं का तिच्या लेकाचं लग्न आहे का काय. असं पळावं लागतं बरं का, असं नाचावं लागतं कीर्तनासाठी भजनासाठी. भजनात नाचणं म्हणजे नाचणं होणार नाही, असं पळावं लागतं. असं संसारात जेवढं पळतं ना त्याला नाचणं म्हणतात. आपल्याला चांगलं माहिती. आपण एखाद्याची बाई जर गेली कुठं लवकर नाही आली घरी, तो नवरा तिला म्हणतो कुठं नाचायला गेली होती, म्हणजे ती काय खरंच ताळ बांधून नाचायला गेली नसती, काहीतरी कामाच्याच निमित्ताने. तसा धर्मामध्ये जो नाचतो बघा, घुंगारू बांध मीरा नाची, वो तो अपने मन मंदिर में नाची. गली गली गली, प्रत्येक गली गली मध्ये नाचुंगी नाचुंगी. हरिगुण काका म्हणतात, हरिगुण गावत नाच, बघ घुंगारू बांध मीरा नाची. जे विरक्त पुरुष आहे ते विषय सुखाला जण विषच आहे ते समजून त्याचा त्याग करतात. कारण ते निरीच्छा असल्यामुळे विषयांनी दाखवलेले ते वैशिक सुखरूपी दुःख आहे हे त्यांना आवडत नाही. हेच भागवतात उदाहरण दिले. काय उदाहरण दिले सांगा. दुःखच आलेलं आहे आपल्याकडं, पण हरिओमच बोलणार. साळुंकी मंजुळ कोण बोलवी ते हरिओम. दुःख सुखाची कपडे घालून आली आणि त्यामुळे लोक म्हणते ये बबड्या छबड्या लबड्या ये. आता कोणाला घेता येते आणि दिसतंय काय सुख.
दुःख सुखाचे कपडे घालून आल्यामुळे समाजाला कळालं नाही आणि त्या दुःखाला आवतून धरलेले त्यांनी स्वतःच त्याला बोलवलेले, ये आणि बस माझ्या मानगुटीवर, आहे की नाही. ज्ञानाच्या ठिकाणी तर निश्चय आणि विषयाची वार्ता सुद्धा नसते. कारण ज्यांनी देहामध्ये असून देहधर्म देहातील विकारात्मक वृत्ती आपल्या ताब्यात ठेवलेली आहे, ज्यांना अंतर्यामी एक ब्रह्मैक्य सुख अनुभवास आलेले असते, म्हणून ते बाह्य विषयाची गोष्ट देखील मुळीच जाणत नाही. बाहेर काय, परंतु पक्षी जसा फलभोग, तो पक्षी भोगता फल ही भोग्य वस्तू आणि खाण्याचा भोग अशा त्रिपुटी युक्त वेगळेपणाने घेतो. काय उदाहरण दिलं, एवढी सुद्धा त्रिपुटीने दाखवली. पेरू, पोपट आणि खातो ही क्रिया. खातो ही क्रिया, ज्याला खातोय तो पेरू आणि खाणारा हे तीन नाही, तर पोपटाचा असा संबंध झालाय. पेरू सुद्धा मिक्स, कर्म चाललंय ते सुद्धा मिक्स. ही त्रिपुटी सोडून त्याने त्या ब्रह्मस्वरूपामध्ये उडी मारलेली आहे. वाक्य पहा, परंतु तो कसा त्या ब्रह्मसुखाचा अनुभव येतो. उदाहरण, पक्षी जसा फलाचा उपभोग, तो पक्षी भोगता फल आणि भोग्य वस्तू खाण्याचा विषय भोगाशी त्रिपुटीयुक्त वेगळेपणा घेतो, तसे ते ब्रह्मसुख ब्रह्मैक्य सुख वेगळेपणाने उपयुक्त त्रिपुटी कायम ठेवून भोगण्यासारखे नाही. ऐक्य झाल्याशिवाय ध्येय ध्याता ध्यान त्याचे वेगळं आहे. कसा आहे, सहस्रदळी सूर्य, हजारो किरणांनी उगवलेला सूर्य जसा लाख प्रकाशमान करतो, तसं ती ऐक्य. हा, सहस्रदळी सूर्य उगवला जायचा, बरोबर. याबद्दल मी वृषालीताई म्हटली होती, पारगावला कीर्तन झालं. गुरुचं काम हे आपल्या शिष्याची व्यस्त सुटलेत का नाही बघायचं. गुरुचं सुद्धा काम हे आपल्या विष्णूचे, आणि ज्याची व्यस्त सुटली नाही त्याला मोक्ष मिळणारच नाही. कारण तू गुंतला ना वासनेमध्ये, कोणतं नाही खाल्लं तर कंटाळा आल्यासारखं वाटतं. सांगा, आणि गुरुचं कसं काय सुटत. गुरु फक्त तंबाखूची पुडी ठेवतो आणि शिष्याला विचारतो, चुना आहे का. चुना नाही. जो खातो तंबाखू आणि चुना तो माझा शिष्य जुना. याच्यासाठी जुनी माणसं पाहिजेत. नव्याने तंबाखूच माहित नाही. सांगा, उलट बाबाच्या हातातली सेवा करावी. काय म्हणले, तनु मनु जीवे सेवा करायचं आहे. ते ज्ञान पैगावर वेजनी म्हणे, तरी संता या बजाच तनु मनु जीवे चरणात सेवा करायचं. म्हणजे बाबाला म्हणायचं, बाबा आणावली तंबाखू इकडं, तुम्ही तोपर्यंत त्यांना काहीतरी प्रवचन सांगा, मीच मळून देतो. हा घ्या तुम्ही, आणि मी बी अर्धी खातो तू बी अर्धी खातो. विषयामध्ये रस झालेल्या लोकांना मिळू शकत नाही सुद्धा. काय उदाहरण. पण काय करते बिचारी, ती काय विषय टाकून जगू शकत नाही. ते इंद्रियाने ते मजबूर झालेले. वेगळेपणाने घेता येतो, वेगळे उपयुक्त ते त्रिपुटी आहे. हा, भोगण्यासारखे ते भोगतेपणाही विसरले. पहा, उपयुक्त त्रिपुटी कायम ठेवून भोगण्यासारखे नाही, तर तेथे भोगतेपणाही विसरले. कारण तेथे त्रिपुटी रहित भोग निरपेक्ष स्वरूपभूत सुखच उर्वरित असते. त्या आत्मसुखाच्या भोगामध्ये अशी एक वृत्तीची स्थिती उत्पन्न होते की ती अहंकाराचा पडदा दूर करते, मग दृढपणाने सुखाला आलिंगन देते, आपणच सुखरूप बनते आणि त्या आलिंगनाची भरात आपोआपच एक स्वरूपात होऊन जाते. ज्याप्रमाणे पाणी पाण्यात मिसळल्यावर वेगळं दिसत नाही, ते दोघं ऐक्य ते एकच होऊन जातं. विषय वेगळा नाही, तो वेगळा नाही. किंवा आकाशात वायूचा 11 वाजले का काय कुत्री वरडायला लागली. याच्यात माणूस कसा रमतो दृष्टांत देऊ. हा दे ना माईक द्या तिकडे. चालेल, वायर पण पूर्ण सिद्धांताला लक्ष ठेवा. चालू आहे, बोला. ते मासे पकडणाऱ्या कोळणी त्या पलीकडल्या गावात जातात, पलीकडे मासे विकण्यासाठी जातात. आणि जर नंतर पावसाळ्या नदीला पूर आल्यानंतर त्यांच्याच बाजूला बसलेली फुलं विकणारी बाई म्हणते, आता तुम्ही माझ्या घरी चला आणि रस्त्यात राहता, तुम्ही काय तिकडे पलीकडे जाऊ शकत नाही. मग ते काय बोलले ठीक आहे, मग आता काय होती नाही फिरणे काय नाही, उद्या सकाळी आपण जाऊ. तर नंतर तुझं म्हटलं, आता तुम्ही काय असं करा, जेवण म्हणा करा आणि फुले आहे ना, त्या फुलांच्या खोलीमध्ये झोपा. आता ती एक दुसरीला होती, तर किती घाण वास येतोय. त्या कोळणी एक कोळणी दुसऱ्या कोळणीला होती, तर किती घाण वास येतोय. म्हणजे खरंच लय घाण येते. आता फुलांचा घाण वास येतो का,
मग त्यांनी काय केलं, त्या मच्छीच्या पाट्या त्याच्या तोंडावर घेतल्या आणि झोपले. हा याच्यावर असं समजायचं की जे काही गोष्टीला जे वाईट वळण लागलेले ते जात नाही. पडिले वळण इंद्रिय ओके. भाय होती निराळा नाही दुजा. बरोबर समजलं ना सगळ्यांना. लय किंवा आकाशात वायूचा लय झाल्यावर त्या ठिकाणी आकाश आणि वायू हे दोन आहेत असा भेद उरत नाही. त्याप्रमाणे त्या वृत्ती आत्म याच्या ऐक्यात फक्त भोग निरपेक्ष स्वरूप सुख भूत उर्वरित राहते. त्याप्रमाणे द्वैताची भाषाही नाहीशी होऊन गेली म्हणजे मग एकत्व प्राप्त होते असे म्हणावे तर त्यात एकत्वाला जाणून ऐक्य आहे असे म्हणणारा दुसरा साक्षी तरी कोण उरणार. मी आणि तो युग झालो बरं का, आम्ही ऐक्य पावलो असं सांगायला शिल्लक कोण राहिले. नव्हे सरिता निराळे लवण मिळून मग मिठाचं अस्तित्व संपलं, तसं भक्ताचं अस्तित्व संपलं, तो त्याच्याशी एकरूप झाला. म्हणून हे सर्व राहू द्या, कारण येथे अनुभवावीन शब्दात अविषय होणारी न बोलता येणारी गोष्ट ती बोलून त्या केवळ शब्दांनी काय बोलावी. आता हे सगळं ऐकायला बरं वाटलं. जर असं आपण त्या स्टेपवर गेलो तर काय आनंद असेल आपल्याला. ते म्हणजे आता हे राहू द्या, ही अनुभवाची गोष्ट आहे, बोलण्याची नाही. जो स्वतः आत्मस्वरूप व्यक्ता झाला आहे त्याला त्याची खून सहज समजेल, इतरांना नाही. अशा सुखाने जे परिपूर्ण झाले आहेत आणि आपण स्वतःच आपल्या आत्मस्वरूपाचे निमग्न होऊन राहिले आहेत ते मद्रूप होऊन ब्रह्म ऐक्य भावाचे ओतलेले निखालास पुतळेच आहेत असे मी समजतो. जाणे भक्तीचा तोच दैवाचा पुतळा. अनेक नव्हे माझ्या मनात ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा स्वरूप सुखाचे अंकुर आहेत किंवा ब्रह्म ऐक्यरूप बोध महाबोधाने आपले वस्तिस्थान अगर क्रीडास्थानच केले आहे. जे विचाराचे राहण्याचे गाव असा महात्मा म्हणजे ब्रह्म ऐक्य बोधाला वस्तिस्थाने क्रीडा करायला. स्वरूप सुखाचे अंकुर आहेत, आनंदाचे प्रतिबिंब आहेत, ते विचाराचे राहण्याचे गाव किंवा परब्रह्मीचे स्वभाव इतकेच नव्हे तर ते ब्रह्मविद्येचे अलंकाराधिक सुशोभित केलेले अवयवच आहेत अशा महात्म्याचे सांगतात. त्याच्या एक शरीराबद्दल ते सत्वाचेही शुद्ध सात्विक किंवा चैतन्याचे स्वरूप अवयव आहेत असे ज्ञानेश्वर महाराज त्यांचे वर्णन करण्याच्या भरात असता श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले, विस्तारपूर्वक बोलणे हे पुरे. असे तू एक वर्णन कोठवर करणार प्रश्नचिन्ह. तू साधू संतांची स्तुती करण्यात तल्लीन होतोस तेव्हा चालू कथेची आठवण सुद्धा राहत नाही व तू विषयाला सोडून तुझ्या डोळ्यासमोर जो वेगळाच विषय येतो पण त्याचेही रस अलंकार युक्त शब्दाने प्रतिपादन करतोस. परंतु तो रस अलंकार युक्त विस्तार आटोपता घे आणि गीता ग्रंथाचा अर्थरूप दीप प्रज्वलित कर व साधू संतांच्या हृदयरूपी मंदिरात मंगलदायक अद्वैत दिवसाचा उषाकाल कर. याप्रमाणे श्री निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानदेव महाराज ज्ञानदेवांना श्री गुरूंचा सूचनात्मक इशारा मिळाला. मग ते म्हणाले की बरे आता श्रीकृष्ण काय बोलले तेच ऐका. अर्जुना, देश काल वस्तू परिच्छेद रहित स्वरूपभूत सुखाच्या डोहात जे एकदम बुडी देऊन तळाशी जाऊन पोहोचले आहेत ते मग येथे स्थिर होऊन तद्रुपतेच प्राप्त झाले. काय सांगतात? देश काल वस्तू परिच्छेद, मी कुठे कोणत्या देशात आहे, काय खातो काय नाही, स्वरूपभूत सुखाच्या डोहाचे एकदम बुडी देऊन म्हणजे आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंद ते तळाशी जाऊन पोहोचले आहे ते मग ते स्थिर होऊन तद्रुपतेस प्राप्त झाले किंवा आत्म्याच्या निर्मळ प्रकाशाने शुद्ध ज्ञानाने जो आपणच अधिष्ठान रूपाने विश्वात व्यक्त आहोत असे जाणतो तो देहामध्ये असूनही परब्रह्मच आहे असे खुशाल मानता येईल. जे खरोखर अतिश्रेष्ठ अविनाशी व अमर्यादाही असे ब्रह्मसुख त्याची प्राप्ती करून घेण्याचे निरीच्छ पुरुष एक अधिकारी आहेत. ते सुख महर्षी करताच राखून ठेवलेले आहे. एक खास शेलकामाल आपल्यासाठी राखून ठेवलेला आहे आणि आपल्या शेतातला शेलकामाल एक्सपोर्टला चाललाय, इम्पोर्ट एक्सपोर्टला चाललाय तिकडे बाहेर आणि आपल्याला फक्त चिंगळ्या बदला माल आपल्याकडं. परमार्थात तसंच चाललंय, बदला माल आपल्याकडं. चांगला माल चाललाय कुठं काय माहिती, कुठं चांगला माल गडप झाला. ज्ञानोबाची स्कीम कुठं गडप झाली काही कळालीच नाही. ही मराठी जनगरी आता मेली 40 गावातली 40 घरं मिली. 5-5 लाख रुपये द्यायचे तर आता कोणाला द्यायचे.
आता येईल कोणतरी सांगत मी जावा आहे, मी बहीण आहे, मी काका आहे त्याचा. कधीच नव्हता आला बरं का काका, कारण याला द्यावं लागेल म्हणून. पण आता घ्यावं लागेल म्हणलं काका येईल, काकी येईल. चंदूबाबांनी मला खाली जाताना सांगितलं तर कव्वाले म्हणले चढता सूरज धीरे धीरे डल जायगा. बाबा हे सगळं फार मारताचे नाही का? म्हणलं तो फार मारताच आहे सगळा. काय आहे त्याचं? तू मेल्यानंतर तुला येतील आगीत टाकतील आणि लगेच इस्टेटीची वाटी करायला बसतील. सांगा बरं कुठून कुठे गेलो? आपल्यासाठी शेलका माल बाबांनी काढून ठेवला. आणि म्हणून बाबा आपल्याला म्हणतात तुम्ही सोन्याहून पिवळे खास अधिकारी झाले. ज्ञानेश्वर महाराजांच्या इच्छेतली माणसं आहेत तुम्ही. तुमचा अनुग्रह लादले हे तुम्हीच म्हणू शकता. बाकी त्यांचं कामच नाही, ते म्हणू शकत नाही. मिळालंच नाही म्हणतो कसं काय? अनुग्रह कशाला म्हणतात हे माहित नाही. अनुग्रह म्हणजे ईश्वराची कृपा. आणि ईश्वराची कृपा तीच आहे का जी कोणाला देत नाही ती खास त्याच्या भक्तांना देतो. त्यांनी सांगितलं माझ्या बायकोला नाही दिलं, लक्ष्मी जवळची असून तिला बाजूला ठेवलं, भावाला नाही दिलं, आईला नाही दिलं, बापाला नाही दिलं, अर्जुनात तुला देतो. त्याला अनुग्रह म्हणतात. बाकीचं काय दिलं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हे अधिकारी आहेत, पुरुष आहेत, ते सुख महर्षी करता राखून ठेवलेले आहेत. म्हणजे मोठमोठे ऋषी मुनी आहेत आपण ह्याच्यामध्ये. ते महर्षी करता राखून ठेवले, विरक्तांच्याच वाटणीत आलेले आहे. संसाराबद्दल जे विरक्त झाले त्यांनाच ही गोष्ट कळेल. कारण तरी व्यक्ती वाचून काही ज्ञानाला तज्ञच नाही. आणि जे निसंदेह जीवा करतात, निसंदेह ज्याला काही संशय राहिले नाही, त्या जीवा करताच निरंतर पिकले फलद्रूप झाले आहे असे समज. ज्यांनी आपले चित्त विषयापासून हिरावून घेतले, आपल्या स्वाधीन ठेवले आहे आणि ते ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी निजले आहेत, तेथून जागे होत नाहीत. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आता उठायच नाही. आता आपल्याला कोणी काय म्हणलं तिकडं काय झालं, कोण म्हणलं ते स्कीम आहे, अमुक स्कीम आहे, बस आता परत स्कीम मध्ये यायचं. अहो माझ्या गाडीमध्ये पहिलं 5.5 रुपये मीटर होता शॉर्ट ट्रिपचं भाडं, आणि 10 रुपयाची नोट दिली. मी 5 काढले, म्हणला 50 पैसे छुट्टत होते. मी नसले तर जाऊ द्या शॉर्ट ट्रिपचं भाडं. तो म्हणतो नहीं दोबारा मेरे को देने को आना पडेगा. कितना? 50 पैसा. आता हे लोकांचे बंडल पळवलेले, त्यांना किती वेळ यावं सांगा बरं. किती सामान्य माणूस किती अलर्ट आहे व्यवहारामध्ये. तेवढं सांगून संपवतं. एवढ्यासाठी एवढं, तेवढ्यासाठी तेवढं. एक माहिती आहे सगळ्यांना, पण नाही रात्रीचा एक चोर चोरी करून चाललाय आणि कोण बघत नाही म्हणून, आणि जाता जाता म्हशीच्या गोठ्यातून गेला आणि म्हशीच्या शेपटीवर पाय पडला. म्हशीच्या शेपटीवर पाय पडला, असं गठोड घेऊन चालला होता. त्यावेळेला ती म्हैस म्हणते एवढ्याला एवढं ते एवढ्याला केवढं, एवढ्याला एवढं ते एवढ्याला केवढं. तो म्हणला काय बोली बाई, काय म्हैस काय बोलते? तिला विचारलं काय म्हणते तू? तो म्हणलं राजा तू एवढ्याला एवढं एवढ्याला केवढं म्हणजे काय? ती म्हटली बाबा मी ना या मालकाच्या घरी कामाला होते. ती मालकीन बाहेर गेली, मालक बाहेर गेला का मी गपचूप चोरून तूप दही दूध खायचे म्हणली. हो दही दूध तूप चोरून खायचे. आणि मालक आले म्हणत काय माहिती मांजर गिंजर पिले असं काय मला माहिती. आणि मग योग कर्म मी केलं, कोणालाच काय म्हणणे ते माझ्या कधी रागवल्याने संशय घेतला नाही. पण मी एवढंच केलं, फक्त दूध दही तूप चोरून खाल्लं, घरी नेलं नाही. तर मला आता त्याच्या दरवाजात म्हैस सोडून राहिलंय. तो असा चापटी मारून मारून गरम पाणी मारून मारून दूध पिळू पिळू काढतोय मला. एवढ्याला एवढं तू ते एवढं गठुडं घेऊन चाललाय, तुला केवढं भोगावं लागेल सांगा बरं. किती सूक्ष्म विचार केला पाहिजे आपण. अलर्ट राहिलं पाहिजे, सावधान राहायचं असेल तर धर्मराजा डोळ्यापुढे आणायचं. तो म्हणतो चुकून सुद्धा मी खोटं बोलणार नाही, चुकून सुद्धा चुकीचं वागणार नाही. नको बाबा, त्याचं नाव धर्म. आणि अर्जुन पण त्याच लेवलचा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तू धर्माचा धाकटा भाऊ अनुज म्हणून तू सुद्धा धर्मच जगवतोय आणि धर्मासाठीच जग. काय सोपे सोपे उदाहरण दिली. 147 वेळेला आपण थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर आणि तुम्हाला सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विष्णू.